गिरवी गावातील माझे सर्व ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो, उपस्थित कोळखी पंचायत समिती आणि कोळखी जिल्हा परिषद गटामधून आलेले माझे सर्व सहकारी, आदरणीय आमदार साहेब श्री सचिन पाटील साहेब, आदरणीय धनंजय दादा, अमर भैया, राहुल निंबाळकर, आदरणीय बाळासाहेब कदम, आदरणीय सचिन ननावरे, आदरणीय संजय देशमुख, आदरणीय विजय पहलवान, आदरणीय राजाभाऊ मधले, आदरणीय बाळासाहेब काशीद, काशीद, सचिन सस्ते, विकास सस्ते, ऍडव्होकेट सागर सस्ते, संजय कदम, संदीप नेवसे, उदयसिंह निंबाळकर, विजय कदम, बाळासाहेब कदम, सिद्धराज कदम आणि मांढरेअप्पा. जर कुणाचं नाव माझ्याकडून घ्यायचं राहिलं असल्यास मी सर्वांची क्षमा मागतो. आज या ठिकाणी रथसप्तमीचा मुहूर्त आहे. गिरवी गावामध्ये आपला तिन्ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी नारळ फोडून आपण करतोय. आज या गावचे आणि नेते आणि फलटण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय चिमणरावजी कदम यांचा जयंती आहे आणि या जयंतीला त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतोय आणि आपल्या सर्वांच्या पुढे दोन शब्द म्हणजे आमची भूमिका या ठिकाणी मांडण्याकरता या ठिकाणी आलो. प्रथमतः मला आपल्या सर्वांना सांगायचंय की चिमणराव कदम साहेबांच्या नंतर या गावाला पहिल्यांदा विधानसभेत उमेदवार निवडून आला ते म्हणजे सचिन पाटील साहेब. आमदार साहेबांच्या काळामध्ये या भागामध्ये राहिलेले प्रलंबित प्रश्न, मोठ्या प्रमाणावर जे प्रश्न होते ते प्रश्न 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण हातावेगळे केले. आपण ज्यावेळेस आमदार साहेब तुमच्या निवडणुकीच्या आधी मी इथं आम्ही नारळ फोडला रस्त्याचा, त्यावेळेस लोक सांगत होते की हा खोटा नारळ, बाळासाहेबांना अनुभव आहे, हा नारळ होणार नाही, असा रस्ता होऊ शकत नाही. ज्यांना रस्त्याची माहिती नव्हती की असा रस्ता यांनी मंजूर करून आणलाय, आपण बारामती फलटण रस्ता असू, हा रस्ता असू, तिथे गडकरी साहेबांनी तर जाहीर सांगितलं आदरकी रस्त्याचे आदेश आपल्याकडे आहेत, ह्या रस्त्याचे आपल्याकडे आदेश आहेत. काही लोक गपचुपी देऊन सांगतात, जाहीर सांगायची हिंमत नाही त्यांना, आम्ही डायरेक्ट बोलू. गपचुपी देऊन सांगतात की हा कालचा रस्ता आम्ही केला. गिरवी गावाला सत्य माहिती आहे, कॉन्ट्रॅक्टर निंबाळकर साहेब त्यांना माहिती आहे, आसूवाल्यांना माहिती आहे, राजाळेवाल्यांना माहिती आहे. पण काहीतरी आपल्या या ठिकाणी तोंड दाखवायला जागा पाहिजे. हा रस्ता एकदा नाही, आदरणीय कदम साहेबांनी केला होता, त्यानंतर आपण 2दा डांबरीकरण केलं, जन्नीचा मळा केला, जाधववाडा रस्ता केला, गावातल्या अंतर्गत डांबरीकरण केलं, स्मशानभूमीचा विषय आपण तिथं सोडवला, अंतर्गत या ठिकाणी ब्लॉक बसवायचा कार्यक्रम, हे ब्लॉक सुद्धा मला वाटतं आपल्या काळात हे खाली ब्लॉक आहेत. गावामध्ये हायमास्ट दिले, बंधाऱ्याची कामं आसपासची केली, या ठिकाणी नीरा देवघरचं काम मोठ्या प्रमाणावर चालू. ही कामं कोण नाकारू शकत नाही. धुमाळवाडीचं झालेलं काम, धुमाळवाडी मधला झालेला विकास, आज बोडकेवाडी ते दर्याचीवाडी ते ठिकाणचं चाललेला रस्ता, निरगुडी मांडव खडक चाललेले रस्ते, हे रस्त्याची कामं कोण नाकारू शकत नाही. विकास काम रस्ते असो आणि या ठिकाणी पूर्व भागाला दिलेली एमआयडीसी, नायकवाडीची एमआयडीसी कोण नाकारू शकत नाही. पण काही लोकांना पडल्यानंतर खोटं बोलायची हौस येते आणि येऊन इथं अंधारात खोटं बोलून जात. काही संबंध नाही, रस्ता कशातनं झालाय, किती किलोमीटरचा आहे, बजेट काय, कुणी केलं काय माहिती नाही. या रस्त्याचं काम आपण ताकदीने वारोगडपर्यंत न्यायचं, म्हणून आपण ताकदीने न्यायचं काम आदरणीय त्या काळाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे या कामाचा मार्गेला लावला. बारामती फलटणच्या रस्त्याचं काम गडकरी साहेबांना फलटण लागून केलं, त्याच्या भाषणातच सांगितलं. दहिवडी रोडचं काम त्यांनी भाषणात सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे रस्ते कसे झाले हे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात सांगितलं. तर मुख्यमंत्री जेव्हा सांगतायत की कुणी कामं केली आणि हे सांगतात आम्ही कामं केली, तुम्ही कामं केली असती तर तुम्हाला विधानसभेला लोकांनी पाडलं नसतं, नगरपालिका तुमच्या हातात काढून घेतली नसती. आणि आता तिसऱ्यांदा जिल्हा परिषद पंचायत समिती
तुमच्या हातात काय येणार आहे तर भोपळा येणार आहे. मला वाईट वाटतं या ठिकाणी सह्याद्री कदम चिमणराव कदमांचे नातू, ज्यांनी चिमणरावांचा पराभव ज्या रामराजे आणि त्यांच्या कुटुंबाने शारदा काकींना पाडलं, सह्याद्रीच्या आईला पाडलं, सह्याद्रींना पाडलं आणि कुठंच ठेवलं नाही. एकदा नाही सर 3-3, 4-4 निवडणुकीमध्ये या गिरवी गावचं महत्व ज्यांनी कमी केलं, ज्यांनी कदमांचं घर धुळीच मिळवलं आणि त्यांच्याच पाठीमागे हुरळी मेंढी लागली लाडक्याच्या पाठीमागे तिथं जाऊन गळ्यात टाकून घेतलं. आज रथसप्तमी आहे. चिमणराव कदम साहेबांच्या जिथं दिसल तिथं पाया पडणारा कार्यकर्ता, दर्शन घेणारा कार्यकर्ता. आणि कधीही मी कदम साहेबांचा अनादर केला नाही, कारण त्यांचं महत्व, त्यांची शक्ती, तालुक्याप्रती असणारं त्यांचं प्रेम सगळं वेगळं होतं. पण सह्याद्री कदमांना कुठनं दुर्बुद्धी घुसली, ज्यांनी ज्यांच्या कुटुंबाचं वाटोळं केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे ग्रामपंचायतीला बसले, जिल्हा परिषदेला आता एका वर्षात 4 वेळा पक्ष बदलला आणि विधानसभेत वेगळी भूमिका, लोकसभेला आमच्या विरोधात भूमिका, विधानसभेला यांच्या विरोधात भूमिका, नगरपालिकेला या आमच्या विरोधात भूमिका. 15 दिवसापूर्वी वेगळी भूमिका असणाऱ्यांना लोकांनी आलं पाहिजे, पक्षात काम केलं पाहिजे आणि पक्षात काम केल्यानंतर संधी पाहिजे. इथं काम न करता आल्याला संधी त्यांची मागायची भूमिका त्या ठिकाणी चुकीची होती. आम्हाला सांगितलं पंचायत समितीची उमेदवारी आम्हाला पाहिजे, जिल्हा परिषदेसाठी तिकडे मुलाखत दिली. इथं शिवरूपराजे आम्ही होतो, आमदार साहेब होतो, आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आम्ही चर्चेतनं मार्ग काढायची तयारी पण ठेवली आहे. पण चुकीच्या माणसांच्या बरोबर राहायचं, गावाशी संपर्क ठेवायचा नाही, गावात ते राहत नाहीत, फलटणमध्ये पुण्या मुंबईला राहायचं आणि चुकीच्या संगतीत चुकीचे कार्यक्रम नेहमीच चुकायचं आणि चिमणराव कदम साहेबांचं नाव धुळीला मिळवायचं काम या ठिकाणी झालं. चिमणराव कदम साहेबांच्या नंतर आज या ठिकाणी आमदार सचिन पाटलांना संधी मिळाली. सचिन पाटील साहेब नशीबवान आहेत, या कोपऱ्यातच काहीतरी ताकद आहे आणि या तालुक्याची सत्ता खेचून घेते आणि निश्चितपणे या ठिकाणी आज तुम्ही भवन्याचा रस्ता बघा, आहे का कोण येत आहे का क्रेडिट घ्यायला? कोण नाही येत. जी कामं या ठिकाणी सर्वांनी सांगितली. बाळासाहेब आता या ठिकाणी विजय पैलवान आणि त्यांचा ग्रुप या ठिकाणी नवीन आपल्याकडे सामील झालाय. परिवर्तन फलटणमध्ये होत आलेले सर्वांना पोटाशी धरावं लागणार आहे. जिल्हा रुग्णालय तुमच्या गिरवी चिमणराव कदम साहेबांनी केलं म्हणून यांनी त्या 30 वर्ष त्याचं भंगार केलं. आज कुत्री वेल ते पहिली का परिस्थिती काय, चौकटीत गेल्या गाढव आहेत त्याच्यामध्ये. फक्त कदमानी केलं म्हणून ह्यांनी बंद पाडलं. कदमांना राग कसा येत नाही मला हेच कळत नाही. आता ठीक आहे, बाकी यांचं सह्याद्रीचा विषय आपण सोडून द्या, पण जे गावचे ओरिजिनल कदम आहेत त्या कदमांना खऱ्या अर्थाने त्यांनी जागृत व्हायची वेळ आहे. ज्यांनी चिमणराव कदमांनी त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय केलं म्हणून ह्यांनी बंद पाडलं. गावाची सत्ता या ठिकाणी खड्डे होते. पृथ्वीराज बाबांकडनं 2 वेळा आपण त्या ठिकाणी डांबरीकरण करून घेतलं. नाहीतर चिमणराव कदम साहेबांना तर इतके खड्डे गावात पडले ते कधी बघायला नाही आले. गिरवी कायम फुली होती, ती फुली खोडायचं काम रणजित नाईक निंबाळकरांनी केलं. हे कोणाला विसरतं काम. गावामध्ये ताकद दिली, गावामध्ये सत्ता दिली. मला या ठिकाणी सिद्धिराजला आम्हाला खऱ्या अर्थाने उमेदवारी करायची. दुर्दैवाचा फॉर्म बाद झाला आणि तरुण पोरं पुढे आली पाहिजे. आता गावामध्ये तुमची ताकद वाढली, अनेक प्रवेश झाले. मध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 प्रवेश झाले. आत्ताच हा प्रवेश मोठा प्रवेश झाला. निश्चितपणे त्यांच्या माग नुसतं विजय पलवान आला नाही, त्या दिवशी बसायला जागा होती. एवढी 400-500 माणसांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला. निम्म्यापेक्षा जास्त मतदान गिरवी हे जयकुमार शिंदे आणि या ठिकाणी विकास नाळे यांच्या पाठीमागे निश्चितपणे उभा करतो. जयकुमार शिंदे यांची ओळख सांगायची गरज नाही. एका निष्ठेने एकाच्या बरोबर गेल्या आयुष्यभर त्या माणसाने आज काम करत आलेले.
निष्ठेने काम करणारे, पक्षासाठी काम केले, लोकांसाठी काम केले, विकासासाठी काम केले आणि म्हणून जयकुमार शिंदेना त्या ठिकाणी सर्वांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. विकास नाळे या ठिकाणी सरपंच होते आणि चांगलं नेतृत्व आहे. आम्ही त्यांचाही विचार आम्ही त्या ठिकाणी करत होतो, तर त्यांना खरं तर खाली जायचं होतं, आम्ही त्यांना वरती खेचून घेतलं. बाळासाहेबांना आम्हाला पर्याय शिल्लक राहिला नाही आणि मग आम्ही सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी ही उमेदवारी दिली. तालुका वेगाने विकासाकडे, तालुक्याकडे, फलटण तालुक्याकडे आपण आता कलेक्टर ऑफिस आणतोय, SP ऑफिस आणतोय, या ठिकाणी महसूल भवन आणले, प्रशासकीय आणले, पोलीस स्टेशनच्या इमारती तुम्ही बघितल्या का, RTO ऑफिस आणले. विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर ताकदीने आपण खेचून आणतोय. फलटणकडे कुठनं, गिरवीला कुठनं या, तुम्ही बारामतीकडनं या, तुम्ही पंढरपूरकडनं या, पुण्याकडनं या, आदरकीकडनं या, पुशेगावकडनं या, उपव्याकडनं या, कुठलाही रस्ता तुम्हाला खराब भेटणार नाही. त्याचं कारण आमदार साहेब आम्ही 24 तास फलटणच्या विकासासाठी गेले अनेक दिवस काम करतोय आणि कामाचं प्रचित म्हणून आज हा तुम्हाला या ठिकाणी आमचं पुढचे 50 वर्ष न खराब होणारा रस्ता तुम्हाला मिळाला. 3 मिनिटात 4 मिनिटात आता येता गिरवी नाक्यावर, बरोबर आहे ना. पहिला जायला अर्धा तास लागायचा, धडाक 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 मडके डिले होत काम जायचं. तुमचा कायमस्वरूपीचा प्रश्न या ठिकाणी मिटवला. डोंबलकोडीची योजना ही 6 महिने 4 महिने होती, त्याला 12 महिने देवेंद्रजींनी करून दिलं. देवेंद्रजींनी लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी आज अनुदान चालू करून दिलं. देवेंद्रजींनी आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज दिली. या ठिकाणी पंतप्रधानांच्या रूपाने मोफत राशन आज गोरगरिबाला मिळतंय. अजितदादांच्या रूपाने आज या ठिकाणी आमदार साहेब काम करतात. दादांच्या सहकार्याने या फलटण तालुक्यामध्ये जवळपास शहरामध्ये 16 कोटी रुपये दादांच्या याने आले. अनेक विकासाची कामं करायला अजितदादा आता अर्थमंत्री, देवेंद्रजी मुख्यमंत्री आपल्या, आणि या ज्यांच्या ताब्यामध्ये ग्रामविकास खाते जयकुमार गोरे कोण आहेत तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. राज्यामध्ये जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर एका नाण्याच्या 2 बाजूने ओळखले जातात. त्यांनी सांगितलं नगरपालिकेला, शमशेरदादांच्या नगराध्यक्षाच्या वेळेस शेवटच्या सभेत सांगितलं की आम्ही 200 कोटी रुपये निधी देऊ. 50 ते 55 कोटी रुपयाचा निधी दुसऱ्या दिवशी त्यांनी दिला. त्याचे सगळ्याचे आदेश या ठिकाणी. आणि परवा त्यांनी सांगितलं फलटण तालुक्यामधल्या सर्व जिल्हा परिषद निवडून आणा, ग्रामपंचायत समिती निवडून आणा, मी 250 कोटी रुपये या ठिकाणी निधी देतो. दुसरं कोण देऊ शकत नाही. ग्रामविकास मंत्रीच या ठिकाणचा निधी देऊ शकतो. दुसरा देऊ शकतो का? पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ग्रामविकास मंत्र्याच्या अंडर खाली येतं. विकासाला निधी, गावातल्या विकासाला निधी तुम्ही या ठिकाणी निवडणूक कुणाला टिळा लावण्यासाठी नाही. या भागामधले अंतर्गत रस्ते, पानन रस्ते, आता आमदार साहेबांनी 56 किलोमीटर रस्ते मंजूर करून आणले. एक नाही 56 किलोमीटर पानन रस्ते आमदार साहेबांनी मंजूर करून आणले. मग या ठिकाणचा आमदार तुमच्या भागामधला आहे. तुम्ही गिरवीकरांनी एक लक्षात घ्या की आम्ही तुमच्याकडे सातत्याने मला दोन्ही या ठिकाणी निवडणुकाला माझ्या अंगावर नीट टाकले, तरी सुद्धा मी गिरवीला कमी केलं नाही. मागच्या विधानसभेला आमदार साहेबांच्या अंगावर लीड आहे. मी लोकसभेला उभा असताना माझ्या अंगावर गिरवीचं लीड आहे. आणि गिरवीला मी शेकडो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो. आणि आधी पण पैसे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गिरवी, बोडकेवाडी, धुमाळवाडी प्रचंड दिली. तुम्ही मतं दिली नाही म्हणून आम्ही कामं कमी केली नाही, पण शेवटी आम्ही सुद्धा माणूस आहे. अंतर्गत रस्त्याला गिरवीमध्ये 50 लाख रुपये दिलेत. आणि मी जिजामाला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना जवळपास 1.5 कोटी रुपये या ठिकाणी गिरवीमध्ये दिलेले. प्राथमिक शाळा दिल्या, पाण्याच्या टाक्या दिल्या. मी एवढी कामं केली गिरवीमध्ये, मलाच माहिती नाही मी काय नारळ फोडा कधी आला नाही, हेच दोष आहे. पण आपल्याला सांगायचंय की मी माणूस आहे. सातत्याने आम्ही देत आलोय. तुम्ही आता ठरवायचंय गिरवीकरांनी की तुम्हाला आता चिमणराव कदमांनंतर आज सचिन पाटील गिरवीचे आमदार आहेत. तुम्हाला आमदारांचा अपमान करायचा आहे का ठरवायचंय? माझ्या अंगावर लीड टाकून तुम्ही मग माळशिरसचा माणसाला मतं जास्त दिली. फिरकलं मग सुखात नाही, दुखात नाही, करोनामध्ये नाही, कष्टात नाही, लोकांच्या अडचणीत नाही.
केलेल्या ह्या रस्त्यावर एकदा पण गाडी आलेली नाही. सह्याद्री कदमांनी फिरून फिरून त्यांचा प्रचार केला ना. पण त्यानंतर गिरवी गावासाठी रुपये द्यायला कधी त्या ठिकाणी ज्यांना आपण निवडून दिलं त्या गावाने त्यांनी रुपया कधी निधी दिला. एकदा तरी ओळखा गाव जवळची माणसं कोण, लांबची माणसं कोण, परकी कोण, कुणाचं ऐकायचं. ज्यांनी म्हणजे आपण असं जातोय का या ठिकाणी कसायला कायदा अर्जिन तशी म्हणे ज्यांनी गिरवीचं वाटोळं केलं, ज्यांनी गिरवीला 20 वर्ष खड्ड्यात ठेवलं त्यांना गिरवीकर मत देणार आहे का? ज्यांनी गिरवीकरांचा कदमांचं नाव निशाण पुसून टाकलं त्यांच्याकडे सह्याद्री गेला म्हणून त्यांना मत देणार आहे का? आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी गिरवीसाठी एवढा मोठा रस्ता दिला, नीरा देवघर दिली, 2 बलकडी 12 भाई करायचे काम केले, अंतर्गत रस्त्याला निधी दिला, त्या भारतीय जनता पार्टीवर अन्याय करायचा का तुम्ही एकदा ठरवायचं. तुम्ही चिमणराव कदम साहेब असते तर त्यांनी काय निर्णय घेतला हे लक्षात घ्या. त्यांनी पार्टी तर ती बघितली नसते. कदम साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं या ठिकाणी गेला होता, पोरा तू काम करतोय, डेअरी उभा केली, कारखाना उभा केलाय, विकास करतोय, जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्यांनी मला आशीर्वाद दिला, लोकसभेला मला आशीर्वाद दिला होता 2019. कदम साहेब असते ना तर मग त्यांनी पायताने हाणलं असतं, कुणाला हाणलं असतं सांगायची गरज नाही. पण आपण कुणाला पायताने हाणू नका. ज्याची त्याची जागा, ज्याची त्याची पाप त्याच्या पदरात टाका. गिरवीमध्ये येऊन भाषण करणाऱ्यांना सांगा गिरवीला दिलं काय एकदा तुम्ही कागदपत्रांशी दाखवून द्या. खोटी आश्वासन, गल्ली गल्लीत फांडी, विठ्ठल वार्डाला भांडणं, भवानी वार्डाला भांडणं, खालच्या आळी वरच्या आळी, तिथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माणसं निर्माण केली आणि एकमेकाच्या मध्ये झुंजत ठेवली. बँकांची कर्ज, इलेक्शन लॉबी केली, बँकांची कर्ज त्यांच्या डोक्यावर टाकली. या ठिकाणी अनेक गोष्टी, अशा ठिकाणी अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या, त्यांना पगार 5,000, 10,000, 4,000 आणि 10 वर्ष काम केल्यानंतर घरी. कदम साहेबांना जर आपण खऱ्या अर्थाने गिरवीला श्रद्धांजली वाहत असेल तर आज तुम्हाला सचिन पाटलांच्या पाठीमाग, या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमाग आणि गिरवीला मी दिलंय, प्रामाणिकपणे सांगतो, मन लावून सांगतो, गिरवीने मला मतं दिली नाही तरी मी प्रामाणिकपणे गिरवीसाठी काम केलं. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला परत ह्यांच्याच पाठीमागं जायचंय गिरवीकरांना, तुम्ही तुम्हाला काय म्हणणार नाही, असंही म्हणणार नाही की तुम्ही मतं दिली नाही ते काम करणार नाही. मी प्रामाणिकपणे काम करेल, तुम्ही मतं द्या नाहीतर देऊ नका. फक्त एवढं लक्षात ठेवा, माणूस आहे, मन दुखावले गेलेले. एवढं सगळं काम विकासाचे आणून सुद्धा गिरवी परक्याचं ऐकून, दुसऱ्याचं ऐकून तिसऱ्याला मतं टाकती, तेव्हा या सगळ्या गिरवीकरांना मी सांगतोय की माझंही मन दुखावलं गेलं. एकदा तरी पदरामध्ये यश गिरवीकरांनी आशीर्वादाची फुलं टाकावी, एवढा आशीर्वाद मागण्याकरता मी आपल्याकडे आलो. तिन्ही उमेदवार आपले इथले स्थानिक आहेत, या मातीत जन्मलेले आहेत, आपली पोरं आहेत. पण यांना परक समजू नका, परक्याच्या नादाला लागू नका. ह्याच्यापेक्षा वेगळं मला काय तुम्हाला सांगायचं नाही. आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं आता नगराध्यक्ष साहेब आहेत आणि आमदार साहेब आहेत, दोघं आपल्या आपल्या भूमिका वाटते. मी पहिल्यांदा माईक हातात घेतलंय, मला पुढे जायचंय, मला परवानगी द्यावी अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद खासदार साहेब. प्रथमतः या ठिकाणी आपल्या गिरवी गावचे सुपुत्र, सर्वांचे लाडके नेते, कैलासवासी आदरणीय चिमणरावजी कदम साहेब, आपणा सर्वांच्या वतीनं आज रथसप्तमी, त्या रथसप्तमी निमित्त त्यांचा जन्म झाला, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आताच या ठिकाणी थोड्या कालावधीमध्ये ते फलटण शहराचा तालुक्याचा कायापालट केला ते पाणीदार खासदार
सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या भाषणामध्ये 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर फलटण तालुक्याचे परिवर्तन केलं. या तालुक्यात आपल्या गिरवी गावचं सुपुत्र साहेबांच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला बहुमान मिळाला की आपल्या गावात एक तालुक्याचा प्रतिनिधी आमदार म्हणून आदरणीय दादांनी आपल्याला दिला. त्याचबरोबर नगर आमदारकी झाल्यानंतर जे एक जनमानसाचं व्यक्तिमत्व होतं शमशेरदादा नाईक निंबाळकर, अतिशय सालस आणि जिथं गाठ पडेल तिथं सगळी चर्चा करणार थांबणार. तालुक्याला एक नशीब आहे फलटण शहराचं की एक जनमानसातला नगराध्यक्ष त्या फलटण शहरानं बहुमतानं निवडून दिला. त्याबद्दल प्रथमतः गिरवी ग्रामसेवकांनी टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. अशी विकासाची घोडदौड दादाच्या मार्गदर्शनाखाली सतत चालू राहिली आणि आपण बघतोय या जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यापासून या तालुक्यात रोज प्रत्येक गावात पक्ष प्रवेश या महायुतीमध्ये भाजपच्या गटामध्ये. याचं कारण की ही काय फळी आहे दादाने जी काय तालुक्यामध्ये संकट काळामध्ये फळी उभी केली त्या फळीचं खरं यामध्ये श्रेय सगळ्याला न्याय द्यायचं, सगळ्या गावाला काम द्यायचं. साहेबाच्या नंतर पहिल्यांदाच आमदार सचिनजी पाटील आणि आज आपल्या गावात शासन आपल्या दारी या ठिकाणी मोठा भव्याचा कार्यक्रम घेतला. 25-30 वर्षामध्ये असा काही कार्यक्रम झालेला नाही. आणि साहेबांच्या नंतर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे एकही काम आपल्या गावात नवीन मिळालं नाही. परंतु आमदार सचिन पाटील दादा आणि जिजाबाला वहिनी यांच्या माध्यमातून भरघोस निधी आपल्या गावाला या ठिकाणी मिळाला. आपल्या सर्वांचं एकच मत असलं पाहिजे साहेबांच्या नंतर जो विकास थांबलेला आहे तो आपलाच आमदार आहे, आपलेच खासदार आहेत. कुठलंही काम सांगा, आमदार सचिन पाटील यांनी आम्हाला बरेच कार्यकर्त्याला स्वतः केल्यात. थेट तुम्ही या गोरगरिबाची कुठली कामं असू द्या, अंतर्गत रस्त्याची कामं असू द्या, पाण्याचे रस्ते असू द्या, लाईटचा प्रश्न असू द्या. आता दिवसा लाईट करण्याचा त्यांचा 2 महिन्यामध्ये त्यांचा मानस आहे. रात्रीच्या लाईट कमी करून दिवसाही लाईट देण्याचा त्यांचा मानस आहे. आता दुसरा विषय महत्वाचा, आदरणीय खासदार साहेबांनी पाणी धोमरकवडीचं पाणी आलं तेवढं श्रेय त्या लोकांना दिलं. परंतु असा एकमेव उपक्रम आहे ती नदी जोड प्रकल्प असायचे, पण केनाल जोड प्रकल्प खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनं प्रयत्न करून जोडला आणि ह्या धोमरकवडीमध्ये त्या निरातेवरचं पाणी टाकून आपल्याला 12 महिने पाणी या योजनेतून मिळणार आहे. असा पहिला प्रकल्प आहे. राज्यात नदी जोड प्रकल्प भरपूर झाले पण केनाल जोड प्रकल्प हा त्यांच्या माध्यमातून पहिला झाला. आता त्या कोळकी घरामध्ये आणि गटामध्ये अति सुशिक्षित तरुण आणि ज्यांना दादाच्या मार्गदर्शनाखाली दादा 15 वर्ष गावोगाव विकासाची कामं केली असे उमेदवार दादांनी निवडले. तर प्रथमतः भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार सन्माननीय जयकुमार शिंदेजी हे जिल्हा परिषद आपल्या गटातून उभे आहेत. त्याबरोबर भाजपचे पंचायत समिती कोळकी गटाचे उमेदवार विकासराव नाळे ते हुशार आणि नमस्कार. त्याचबरोबर भाजपचे जाधवडी गटाचे उमेदवार माननीय युवराज सस्ते हे या गटातून उभे आहेत. तर हे तरुण सुशिक्षित तुम्हाला खास करून सांगतो आज तालुक्याची घोडदौड विकासाची चाललेली आहे. राज्यामध्ये भाजपचं माहिती सरकार, जिल्ह्यामध्ये भाजप युतीचं सरकार, मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचं सरकार आणि साधं गणित आहे सत्ता आणि त्याच्यावर असणारं प्रशासन हे जर ह्यांच्या बरोबर असेल तरच कुठल्या गावाचा विकास होऊ शकतो. जर सत्ता आणि प्रशासन बरोबर नसेल तर काम हे अशक्य आहे. तर ही दादाच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्रित सगळं यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी जिल्ह्यात आणि पंचायत समितीवर 100% महायुतीचा झेंडा या ठिकाणी लागणार आहे, यात काय शंका नाही. आपली सर्वांची एक विनंती आहे ते गावातलं भेदभाव हे विसरून
साहेबांच्या पावला पावला टाकून ज्यांना शब्द आपल्याला दिलाय त्या गावचे सुपुत्र सचिनजी पाटील यांनी त्या शब्दाला कुठं कमी पडणार नाहीत आणि त्यांच्या भाषणामध्ये वारंवार त्यांना सांगितलंय की साहेबांनी जेवढा त्या गावासाठी या परिसरासाठी केला तेवढा त्याग मी 100% करणार आणि माझे पाय पोटाकडे वळणार असा शब्द आपल्याला आमदारांनी दिलाय. तर आपल्याला कुणाची भ्यायचे काही कारण नाही. जे मागल ते काम हे आपल्या नेत्यांच्या आपल्याला मिळणार नाही. आपल्या सर्वांना विनंती आहे की मतभेद विसरून गावाच्या विकासासाठी गावाच्या एक शांततेसाठी आणि साहेबांनी या गावाला जे काही दर्जा मिळवून दिलाय हा दर्जा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित राहून आपले जे काही उमेदवार कमळाच्या चिन्हावरती दिलेले आहेत त्यांना बिनधास्त कमळाचंच बटन दाबून आपल्या आता दादांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या एकदा तरी तुम्ही माझ्या जोडीत थोडस वाढतं माप टाका. आपल्या एक जबाबदारी टाकून या ठिकाणी दादा आता एवढ्यातनं दुसऱ्या कार्यक्रमाला गेल्यात त्याला पात्र राहून आपण त्या ठिकाणी दादा आम्ही शब्द देतो तुम्हाला की खासदार साहेबांनी जे काही आम्हाला मागणी केली 100% आम्ही बाळासाहेब कदम आताच प्रवेश झालेले आमचे विजयराव कदम आणि जुने सर्व कार्यकर्ते कुणाला वादविवाद न करता एक समन्वयानं या गावात आपण जास्तीत जास्त मतदान करून आपली विकासाची गोडधोड वाटचाल पुढे चालू ठेवा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कोळकीचे माजी सरपंच देशमुख मॅडम या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करते. नमस्कार, सुस्वागतम. या ठिकाणी स्वर्गीय चिमनराव कदम यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आगळे वेगळे आमदार सचिनदादा पाटील, या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान असणारे आता नवीन झालेले नगराध्यक्ष शमशेरदादा, उपस्थित असणारे व्यासपीठावरील बाळासाहेब कदम असतील आणि कोळकी गटाचे उमेदवार जयकुमार दादा शिंदे असतील, कोळकी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार विकास भैया नाळे असतील आणि जाधववाडी गणाचे या ठिकाणी उपस्थित असणारे उमेदवार युवराज भैया सस्ते असतील, व्यासपीठावरील सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माझे सर्व कार्यकर्ते, सर्व सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील सर्व उमेदवार आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आपण सर्वजण आज हा जो प्रचाराचा नारळ फुलला, आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत करते. ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, ज्यांनी पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी पुढे येऊन मुलींसाठी बेटी बचाव मोहीम काढली त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, शाहू फुले आंबेडकर या महामानवांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते. आपण पाहिलं गेल्या 30 वर्षाचा जो काही विकास आहे तो काही मी सांगण्यासारखा नाही, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आपल्या मूलभूत गरजा काय असतात? रस्ता, लाईट, पाणी. आपण बघतोय गेल्या 30 वर्षात काय अनुभवतोय, रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता. आपल्या सर्वांना माहित आहे की काय झालं. आज महिला तर म्हणताय कितीतरी महिला मुलांना शाळेत सोडायला येतात. आज रस्त्याचा एवढा मोठा घनिष्ठ प्रश्न आहे की मणक्याचे प्रॉब्लेम महिलांना व्हायला लागलेले आहेत आणि या महिला म्हणत आहेत की जोशी डॉक्टरांकडे जावे तर तिथं सुद्धा 2-2, 3-3 महिन्यांनी नंबर येत नाही. काय करायचं, ही रस्त्यांची अवस्था आहे. आज आपल्या दादांनी थोड्याच दिवसात किती कामे आणले आपल्याला सर्वांना माहित आहे. रस्त्यासाठी कितीतरी निधी दादांनी या ठिकाणी आणलेला आहे. आज दिवाणी न्यायालय असेल, सत्र न्यायालय असेल, महिलांसाठी जिम, महिलांचा विचार तर दादा सातत्याने करतात. महिलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं त्यासाठी दादांनी महिलांसाठी सशक्त पद्धतीची आपल्यासाठी जिम आणलेली आहे. आज बघा आरटीओ ऑफिस होतं का, आरटीओ ऑफिस आज दादांच्या प्रयत्नातून ते आरटीओ ऑफिस झालेलं आहे.
दादा मुलींचा तर एवढा विचार करतात, 20,000 सायकली दादांनी मुलींसाठी स्वखर्चातून दिलेल्या आहेत. आज दादांबद्दल आणि वहिनी साहेबांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. जिजा मला वहिनी साहेब सुद्धा आज आम्ही त्यांच्या बरोबर प्रचारात फिरतो. आज ज्येष्ठ असतील, आज आलिंगन देणं, लहान मुलांना आदरयुक्त वागणूक देणं हे कुणाचंही काम नाही. त्या मोठ्या मनाचंच माणूस लागतं तो, आणि ते मोठं मन आमच्या वहिनी साहेबांचं आहे. आज आमदार साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा आमदार होतो तेव्हा तो काय करतो हे आमदार साहेबांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. कितीतरी निधी आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक गावात आमदार साहेबांचा निधी आहे. आणि तुम्ही सांगा, आपल्याला आपल्या कामांसाठी प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या कार्यालयात जावं लागत होतं, पण आमदार साहेबांनी ते प्रशासनच आपल्या सर्वांच्या दारात आणलं. एक दिवस का होईना, पण आपल्या समस्या आज आमदार साहेबांचे जे प्रशासन आलं, आपल्या आपण समस्या त्यांच्या समोर बिनधास्तपणे मांडू शकलो. त्या ठिकाणी काही समस्या संपल्या, पण आमदार साहेबांनी नंतर बैठका घेऊन ज्यांच्या समस्या ज्या काही सुटण्यासारख्या नव्हत्या त्या समस्या नंतर सोडवल्या. कसे आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब, खरंच जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा आमदार होतो, तळागाळातून आलेला असतो, त्याला खऱ्या समस्या समजतात, त्याला खऱ्या समस्या समजतात. शमशेर दादा हे तर काय आमच्या मिस्टरांचे मित्रच आहेत. शमशेर दादा कुठल्या लग्नात असो, कुठल्या समारंभात असो, कधीच दादा नगराध्यक्ष म्हणून आपल्याला कधीच तसे वागणार नाही. नेहमी खांद्यावर हात टाकणार. म्हणजे कसं असतं, जेव्हा माणूस कार्यकर्ता म्हणून आपल्याला सामाजिक माणसाला जेव्हा न्याय देतो, आपल्या सारखा वागतो, तेव्हा त्या माणसाची खरी प्रतिष्ठा आपल्याला समजते. आज देवाभाऊंबद्दल सांगायचं म्हटलं, आजपर्यंत काही महिलांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत हे माहित होतं का हो? पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की तळागाळात आज कुणालाही विचारा, लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत मुख्यमंत्र्यांचं नाव विचारलं तर देवाभाऊ हे नाव सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. आणि आपल्या देवाभाऊंनी इथं लाडक्या बहिणी बसलेल्याच आहेत. कधी 1 रुपया दिला होता का हक्काचा आपल्याला कोणी? आज काय करतोय आपण? महिना झाला की मेसेज बघतोय. अरे नवऱ्याचा मेसेज आपण बघा नाही, पण कशाचा मेसेज बघतोय? आपल्या देवाभाऊंचा मेसेज बघतोय की माझे पैसे जमा झालेत का नाही. आणि काही कारणांनी जमा झाले नसले तर आपण लगेच बँकेकडे धाव घेतोय. किती महिलांची खाती होती बँकेत सांगा मला? खातं काय असतं आपल्याला काय माहितच नव्हतं. नवऱ्याचं खातं असणार, त्यांचे व्यवहार चालायचे. कमीत कमी आपल्याला देवाभाऊंनी बँकेत जाऊन स्वतःच्या नावाचं खातं कुणी करायला लावलं? देवाभाऊंनी. बसमध्ये हाफ तिकीट, महिला सन्मान योजना, आज किती महिला स्टँडवर जावा तुम्ही, सगळ्या महिलांचीच संख्या आहे. का तर अर्ध तिकीट आज हे देवाभाऊंची योजना आहे. बांधकाम कामगार योजना, किती महिलांना भांड्यांचा लाभ मिळाला. आज आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत आहे. आयुष्यमान कार्ड, 5 लाखाचा निधी विमा तुम्हाला आहे. काय झालं तर 5 लाखाचं मोफत ऑपरेशन तुम्हाला होत आहे. एवढ्या योजना कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या होत्या मला सांगा? त्यांच्या बरोबर आपले ग्रामविकास मंत्री दादांनी सांगितलं, जयकुमार गोरे साहेब. आज दादा काय म्हटले की दादा आणि जयकुमार गोरे म्हटलं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू. आज एवढा निधी ते पण देत आहेत. आज दादांनी आपल्याला सगळं सांगितलेलंच आहे. आणि आज दादांनी आपल्या गिरवी गावाबद्दल जे काही सांगितलं तर तुम्ही खरंच लक्षात ठेवा. आणि या गावात एक वस्ताद होते बघा, बुवा काका म्हणायचे, ते स्वर्गवासी आहे. या गावाची नाव आमच्याशी कशी जोडली गेली? कारण माझे मिस्टर सांगलीला पैलवान होते आणि या गावातील बरीच मुलं त्या ठिकाणी पैलवान होते. आणि त्या वस्तादांचं सहकार्य माझ्या मिस्टरांना बऱ्याच प्रमाणात झालं. त्यामुळे या गावाची नाळ आजच नाही, खूप दिवसापासून आहे. हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. आमदार असतील, दादा असतील, शमशेर दादा असतील, अभिभैया असतील, मी सगळ्यांबद्दल एकच सांगते, दादांना एकटं राहणं कधी जमलंच नाही, त्याहून माणसांना टाळणं कधी जमलंच नाही. कष्टाची भाकरी गोड लागली, आजपर्यंत बोलथोपा मारणं कधी जमलंच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ आहे, आजपर्यंत मुखवटा लावणं कधी जमलंच नाही. आणि दादांनी आजपर्यंत आपल्यासारख्या गोड माणसांची मोड जपली, त्यामुळे दादांना आजपर्यंत कधी काही कमी पडलंच नाही. त्यामुळे दादांना आजपर्यंत कधी काही कमी पडलंच नाही. आज आमचे जयकुमार दादा यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर दादांनी एकाच वाक्यात सांगितलं, एकनिष्ठ माणूस. चालू काळात पडत्या काळात बरोबर राहिलेला एकनिष्ठ माणूस म्हणजे जयकुमार दादा.
आणि जयकुमार दादांबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. विरोधक जरी पुन्हा आला तरी दादा त्याचं हसतच स्वागत करतात. आणि कधी हे विरोधकाचं काम आहे, हे आपल्या माणसाचं काम आहे, कधी दादांकडून आम्हाला जाणवलंच नाही. विकास भैया, आज ग्रामपंचायत मध्ये विकास भैयांनी 5 वर्ष काम करत आहे. सर्वांच्या सुखदुःखात विकास भैया असतात, जयकुमार दादा असतात. आपल्याला एसीत बसणाऱ्या माणसांना तिथपर्यंत पोहोचवायचंय. काही रस्त्यावरची गरीब, आज जयकुमार दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचे वडील एक ड्रायव्हर होते. आज दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला एवढी मोठी संधी दिली आहे आणि तुमच्या सर्वांच्या हातात आहे की एसीतली माणसं आज जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत पोहोचवायचे आहे. काही सामान्य माणूस आज युवराज भैया सस्ते असतील, त्यांचंही काम चांगलं आहे. तुम्ही आज यांच्या पाठीमागे उभे राहा. आज केंद्रात कमळ, राज्यात कमळ, जिल्ह्यात कमळ, तालुक्यात कमळ, गावात कमळ, गल्ली गल्लीत कमळ. कमळाशिवाय पर्याय आहे का? आणि आता काय झाले, अहो दादांना काय झाले, एवढे रोज प्रवेश होत आहेत. दादांना आश्चर्य वाटायला लागले, काय जादू झाले. पण ही जादू होत नसती, हा विकास आहे. विकासाला बघूनच एवढे प्रवेश होत आहे. आता वातावरण फिरलंय, परिवर्तन घडलंय. नाद करायचं नाही रणजितदादांचा, नाद करायचा नाही कमळाचा, असं तुमचं मतदारांचंच ठरलंय, असं तुमचं मतदारांचंच ठरलंय. मी सर्वांना आवाहन करते, येत्या 5 तारखेला आपण सर्वांनी या तिन्ही उमेदवारांचं कमळ चिन्ह आहे, या चिन्हाच्या पुढील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. हीच मी आपणा सर्वांना विनंती करते. जीवन हे गाव आहे, त्याचं आयुष्य हे एक नाव आहे. या मातीतच जगून या मातीतच मरायचं आहे. पण जयकुमार दादा, विकास भैया, सस्ते भैयांचं म्हणणं आहे की तुमच्यासाठी वेगळं काहीतरी करायचं आहे, तुमच्यासाठी वेगळं काहीतरी करायचं आहे. आज या ठिकाणी बरेच मान्यवर बोलण्यासारखे आहे, त्यांचंही मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. वेळेअभावी मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख मॅडम साहेब, अतिशय तळमळीने आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केला. यानंतर मनोगत व्यक्त करतील अजिंक्य कदम, सामाजिक कार्यकर्ते. आज रथसप्तमीचा दिवस आहे. मान्य आपले लाडके नेते चिमणरावजी कदम आमदार, जे त्यांची आज जयंती आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. कारण त्या नेत्यांनी आपल्याला शिकवलंय, जे कदम आडनाव आहे एक निष्ठ आहे. आपण कधी कुणासमोर झोकला नाही, तो कोणाला समोर नाही, राजांसमोर नाही, कुणासमोर नाही. गिरवी हे ऐतिहासिक गाव आहे. कारण सगळे आम्हाला कदम म्हणले की सगळे म्हणतात ही चिमणरावची माणसं कधी म्हणजे झुकत नाहीत आणि एकनिष्ठ असतात. मग त्या आज गिरवीच आम्ही नगरपालिकेला परिवर्तन केलं. काल जयभाऊ म्हणले की 2026 साली फलटण हा स्वतंत्र झाला. कारण माझा वय 35 आहे आणि मी पण बघतोय काय परिवर्तन आणि काय विकास. आपण नुसतं ह्या दोघा भावांनी जो फलटणचा मुजरा पण केलाय आणि सांगितलंय तुमच्या आई वडिलांना मुजरा करा, तुमच्या आई वडिलांसमोर चुका, तिथं तुमचं कल्याण आहे. आज गावातल्या मी गोरगरिबांना सांगतो की गावात आपल्या काय विकास आहे. एक 4 टाळके येतात, भांडणं लावतात. आज कोण येतं का? जेवढी गरज पडती गावात, कुणाला कॅन्सर होतो, हा बाळासाहेब येतात माणूस, परत हा विजू पैलवान आहेत. माझ्या गावात पण भरपूर माझ्याकडे पण येतात. त्यावेळी सामाजिक बांध ठेवा गावानी. गाव आपलं जे राजकीय दृष्टीत भंगार झालंय. कारण मी गावाला काय नाव ठेवतोय, मला दिसतंय मी फलटण मध्ये रोज तालुक्यात फिरतोय. आज विंडीत जावा तुम्ही, विंडी गाव किती पुढे गेले. आज ह्या गावात पहिले साहेब असताना पोस्टर लागायचे, MPC UPC एवढे अधिकारी वर्ग व्हायचे. आज तुम्ही शाळा खराब केल्या, आज तुम्ही गावचा विकास कुठे झालाय आणि सारखंच राजकारण. अरे काय सारखं राजकारण गावात, काय गरज आहे का? हे गाव तुम्हाला सगळ्यांना माहिती मी कुठल्या गावातला आहे. गोविंद काका शंभराव नाव घेतलं तरी गरीबाच्या घरात राहतात.
त्यांचं मी नुसतं आहे तुम्ही तर बघितलं नाही, पण ती तुम्ही जरा समाजात चांगलापणा आणा, वाईटपणा आणू नका. ही गावाला बघा साधायचंय, कारण लय दिवस झालं गिरवी 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 लय गिरवीत राजकारण. अरे तुम्ही चुकीचं राजकारण करू नका. तुम्ही चांगले एक सामाजिक म्हणून तुम्ही या सगळी एकत्र एक ताकद दाखवा. उगाच ह्याला पुढं कर त्याला पुढं कर मार. आणि आमच्या साहेबांना हे पटलंच नसतं कधी. आता जाऊन द्या, मी त्या गोष्टी बोलत नाही. आज जेडपीचा प्रचार आहे आणि त्यानिमित्त जयकुमार शिंदे साहेब आणि आमचे मित्र विकासराव नाळे हे उभा आहेत. विकास नाळे हा माणूस आमचा असा मित्र आहे की तो कोळकीत नेहमी रोहित हॉटेलला बसून बुलेट राजा म्हणतात प्रत्येक गल्ली बोळात जाऊन तो काम करतो गोरगरिबांची. अशी माणसं पाहिजेत कामाला. हे शिंदे साहेब एक ड्रायव्हरांचा मुलगा आहे, पण तो एवढं भारी काम करतो. अख्खी कुलकी एकत्र केली, 80% कुलकी आली. म्हणजे काम करा, तुम्ही काम दाखवा आणि तेव्हा तुम्ही कामाला महत्व द्या. उगाच अफवांचं आम्ही बघितलंय आता नगरपालिकेच्या ह्याच्यात, अफवांचा प्रसार करून करून पार माणसं बेजार करायची आणि जी चांगलं होतंय ती होऊन द्यायचं नाही. अशा ह्याला तुम्ही बळी पडू नका. हे माझं अख्ख्या गावकऱ्यांना माझा आता नम्र विनंती आहे की तुमच्याकडे भरपूर अफवा येतात. आज आपल्याला रोड आलाय, आज आपल्याला दुधेबाईचा रस्ता आलाय, म्हणजे रोड झाले, हे सगळं झालंय. पाण्याला माणसं आपला जो कॅनल आला, ते कॅनल आला, पण माणसं इथं गोळा व्हायची, त्या कॅनलला पाणी येत नसायचं. माणसं गोळा व्हायची, चला बांधल्यावर तिथं पार तिथं घी करून करून पाणी येत नसायचं. आता 12 महिने पाणी तुम्ही चालू ठेवलंय. दादांचा विकास, दादांना आपल्याला फलटण तालुका जिल्ह्याच्या लेवलला न्यायचा आहे. त्यामुळं सगळ्यांनी विकासाला साथ द्या, अफवांना साथ देऊ नका. एवढेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजिंक्य. यानंतर मनोगत व्यक्त करतील यशवंत सीताराम कदम, माजी चेअरमन. आजच्या या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनचा आपल्या गिरवी गावात नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला. आपल्या आज सप्तमी आहे. आपल्या गावचे माजी आपले आमदार यांच्या सप्तमीचा त्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. तसेच आपले खासदार आता गेले, त्यांचं भाषण त्यांना तातडीत कोणतरी जायचं तेव्हा त्यांनी भाषण उरकून गेले. आपल्या गावचे आमदार, गावचे मनाला इतका मोठा अभिमान वाटतो की साहेबानंतर पहिल्यांदाच संधी जर कुणी दिली असेल आपल्या गावाला तर ते रणजित दादाने संधी दिली. त्याबद्दल पहिल्यांदा रणजित दादाचे आणि आपल्या आमदाराचे अभिवादन तर केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. तसेच आपले जे उमेदवार आहेत विकास नाळे, जयकुमार शिंदे व युवराज सस्ते यांना आपण सर्वांनी चांगल्या मताने प्रचंड मताने निवडून द्यायची पहिली आपल्या गावकऱ्यांची सगळ्यांची जबाबदारी. आता कामाच्या प्रश्नावर बोलायचं झालं तर गेले 30 वर्ष ज्यांनी पाणी आणलं म्हणतात ते पाणी आणलं, पण त्याबरोबर सगळ्याच लोकांचं त्यात श्रेय आहे. या त्या राजगटाचं त्यात काय श्रेय नाही. त्यावेळेला आपल्या साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला, हिंदुराव नाईक निंबाळकरांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर आत्ताच्या जो पाण्याचा जास्त जोर लावला असेल कुणी तर आपल्याला पाण्याचं पहिल्यांदा पाण्याची पैसे काढायला उन्हाळ्यात पाणी आपल्याला मिळायचं नाही. परंतु देवधर धरणाचं पाणी 1 TMC पाणी उचलून आपल्या धरणात आपल्या केंद्राला टाकलं, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. याबद्दल कुणी विचार करायचा तेव्हा म्हणले ते थापा मारतात. तेव्हा खासदारच्या इलेक्शनच्या अगोदर आम्ही स्वतःच जाऊन बघितलं, पण ते प्रत्यक्षात काम चालू होतं, पण लोकांनी म्हणले थापा मारतात. त्या रस्त्याचं कामाचा प्रश्न होता. असेच म्हणले की त्या दिवशी एक जण भाषणात सांगितलं हे काम म्हणले चव्हाणांनी केलं. का चव्हाणला इथं आम्ही एकदा आढावा लावता चव्हाणला, आपल्याला म्हणलं दुधवाडी रोड करून दे. ते म्हणले त्यांना विचारा, बाबांना विचारा. मी बाबांना विचारल्याशिवाय काही सुद्धा अधिकार नव्हता त्या आमदाराला, पण आमच्या आमदाराला सगळा अधिकार दिलेला आहे. ते म्हणत नाही की मला आमच्याला विचारा म्हणून. इतकं असं चांगलं काम असताना आपण काहीतरी कोणाचं ऐकून कुठलंही गोष्ट आपल्या गावात आता ग्रामीण रुग्णालयाचं
आपल्या आमदार साहेबांनी शब्द दिला की ग्रामीण रुग्णालय आता तुमचं जे साहेबांनी केलं ते काम मी पूर्ण करणार. पाय पोटाकडेच होतं असं त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. आपल्या इथलं पोलीस स्टेशन पहिलं ग्रामीण कुठं होतं, शाळेकडे होतं. त्या ग्रामीण पोलीस स्टेशन सुद्धा काम झालं. सेशन कोर्टाला आपल्याला सातारला जावं लागत होतं, ते सुद्धा फट्ट्याला सेशन कोर्ट झालं. आरटीओ ऑफिस झालं. अशी सर्व कामं केलेली आहेत. आता आपल्या शमशेरदादांनी तर माणसांनी इतक्या चांगल्या प्रचंड मतांनी निवडून दिलं की शमशेरदादा फट्टलच्या रस्त्यात तुम्हाला खड्डा दिसला तर मी तुम्हाला ती माफी मागेल, पण इतके सगळ्या रस्त्याचं काम ते चांगले करणार आहे. आता मांढऱ्यापाला सुकृतज्ञ घेतले, ते जुने चांगले जाणकार आहेत. आता हे दोघं मिळून त्या रस्त्याचं काम करते, दोघांची जबाबदारी. फट्टमधलं एकही आता सध्या सिमेंटचं रोडचं काम फट्टमध्ये चालू आहे. तर सगळ्या गिरवीकरांना नम्र विनंती आहे की आपल्याला कमीपणा आणि आपल्या आमदाराला कमीपणा आणला नाही पाहिजे. आपलं मतदान 100% जादा वाढून झालं पाहिजे, एवढीच विनंती करून माझा दोन शब्द संपतो. धन्यवाद चेअरमन साहेब. यानंतर कोलकी पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री विकास नाळे साहेब. आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी घोषित करण्यात आली. तरी जिल्हा परिषद गटासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय जयकुमारजी शिंदे साहेब हे उभे आहेत व मी कोळकी गणातून उभा आहे. आणि खरं तर मित्रांनो तुम्हाला सांगायचंय, माझी उमेदवारी खरं अनावादाने निर्मित झाली. कारण खरं तर ही उमेदवारी आमचे बंधू सिद्धिराज कदम यांची होती, पण काही कारणास्तव त्यांची उमेदवारी रद्द झाली व मला ती उमेदवारी मिळाली आहे. खरं तर तुमच्या भागातला पंचायत समिती सदस्य हा सिद्धिराज कडेच बघायचा तुम्ही, आणि मला कमळ या चिन्हासमोर आणि दादांना पण या कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने मतदान करून आम्हाला दोघांना पण विजयी करावं हीच अपेक्षा करतो. कारण माग भरपूर बोलणार येत आहे. अजिंक्यनं माझं सगळं चालून टाकले त्यामुळे मी कमीच बोलतो. धन्यवाद विकासजी नाळे साहेब. यानंतर कोलकी जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री जयकुमारजी शिंदे साहेब. प्रथमतः या तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठी विकासाची कामं केली ते कैलासवासी चिमणरावजी कदम साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि आज कोळकी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या गिरवी गावामध्ये प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते व या तालुक्याचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे खास करून गिरवी गावचे आमदार ज्यांनी या तालुक्यामध्ये फार मोठं वैभव कामाच्या रूपाने उभं करायचा निर्णय घेतलेला आहे ते आमचे सन्माननीय सचिन दादा. आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते या फलटण नगरीचे नगराध्यक्ष शमशेर दादा, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, ज्यांनी या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी घेतली. आणि खऱ्या अर्थानं कोळकी जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर सचिन दादा पहिली जर घोषणा माझ्या नावाची कोणी केली असेल ते सन्माननीय माझे मित्र माझे गुरुवर्य सन्माननीय बाळासाहेब कदम यांनी केली होती. मी आज त्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या नगरीचे आत्ताच नूतन नगराध्यक्ष नूतन नगरसेवक ज्येष्ठ नेते सन्माननीय मांढरे अप्पा ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि या भागामध्ये एक चांगलं नेतृत्व, एक चांगला युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते पैलवान विजय कदम. या
फलटण नगरीचे नगरसेवक राहुल निंबाळकर, कुळके पंचायत समिती गणाचे ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र विकास नाळे, सन्माननीय व्यासपीठावर खरं तर खूप उशीर झाला, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं ते आमचा तरुण सहकारी, आमचा बंधू, ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं ते सिद्धराज कदम, उपस्थित असलेले गिरवी गावचे सर्व ग्रामस्थ, सर्व लाडक्या भगिनी, पत्रकार बांधव, आदरणीय रणजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांचे खंत व्यक्त करून दाखवली. मी आपणाला विनंती करणार आहे, आदरणीय रणजितदादांनी ज्या तडफेनं तुम्हाला आव्हान केलं, त्यांनी ज्या खंत व्यक्त केल्या, एवढं मोठं डोंगरासारखं काम उभं केल्यानंतर सुद्धा गिरवी गाव त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही, ही मनापासून त्यांनी खंत व्यक्त केली. मग ती लोकसभेची निवडणूक असेल, तुमच्या आमदारकीची निवडणूक असेल, कधीतरी आपण बदल करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे का नाही, हे त्यांनी तुम्हाला आव्हान केल्यानंतर माझं गिरवीकरण आव्हान आहे, यावेळेला रणजितदादांच्या विचाराला, रणजितदादांच्या साथीला, त्यांच्या भावनिक हाकेला आपण मदत करावी, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे. कारण तो माणूस अतिशय कामाचा आहे. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर ज्या पद्धतीनं तिने या तालुक्यामध्ये काम उभं केलं, माणूस पराभवानं खचून जातो, पण तो पराभवानं खचून गेलेला नाही. त्यांनी काम उभं केलं. या तालुक्यामध्ये हक्काचा आमदार, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आमदार, एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला, ज्याला शेतकऱ्याची दुःख माहिती आहेत, असा आमदार आपल्याला या तालुक्याच्या रूपाने त्यांनी दिला. आदरणीय आमदार साहेब या तालुक्यामध्ये 14 महिने काम करतायत. ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये त्यांनी काम उभं केलं, या 14 महिन्याच्या काळामध्ये या गिरवी गावामध्ये ज्यावेळेला कैलासवासी चिमणराव कदम साहेब काम करतोय त्यावेळेला आमसभा भरायच्या आणि त्यानंतर पहिल्यांदा आमदार सचिन पाटील दादा यांच्या रूपाने या गावामध्ये प्रशासन आलं. गावामध्ये प्रांत मॅडम आल्या, गावामध्ये तहसीलदार आले, गावामध्ये पोलीस आले, गावामध्ये सर्कल आले, गावामध्ये तलाठी आले, गावामध्ये कृषी अधिकारी आले आणि गावातल्या जनतेचे प्रश्न त्याच व्यासपीठावर सोडवण्याचा निर्णय ज्या माणसाने घेतला, असा माणूस या गावाचं, या भागाचं प्रतिनिधित्व करतोय. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, त्यांच्या रूपानं मी कुळकी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही उभे, ते या भागामध्ये शमशेर दादा आणि सचिन दादा हे प्रभारी म्हणून आहेत. दादा, तुम्ही दोघांनी जबाबदारी निवडणुकीची घेतलेली आहे, संपूर्ण जबाबदारी आम्हाला निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे आणि तुमच्या हकेला, तुमच्या सगळ्या गोष्टीला 100%. म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी मोठी जबाबदारी या ठिकाणी दादांनी दिलेली आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्ही कशा पद्धतीनं काम करता. तुम्ही शमशेर दादांना बघितलं असेल, अरे एका 30-35 वर्षाच्या सत्तेला ज्यांनी सोडून लावलेला आहे. नगरपालिका 30-35 वर्षीच्या माणसाच्या हातामध्ये, ज्यांचा या जिल्ह्यात राज्याचं नेतृत्व होतं, त्यांच्या मुलाचा पराभव त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. इतकं सोपं नव्हतं, परंतु रणजित शमशेर दादा ज्या पद्धतीनं काम करतात, शहरामध्ये काम करतात, लोकांची नाळ त्यांची जोडलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे, म्हणूनच त्या नगराध्यक्ष झाले. आणि आपण नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर लोक सांगतात की आम्हाला खूप सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी मिळते, कारण त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, येणाऱ्या माणसाच्या बसण्याची व्यवस्था ज्या माणसाने केली ते नगराध्यक्ष शमशेर दादा. आज शहरामध्ये सकाळी मोटरसायकलवर फिरत होते, का तर बाजार होता, लोकांची गर्दी होती, आपण गाडी घेऊन जायला नको, असा नगराध्यक्ष ते शमशेर दादा. हे लोकांना वेगळं पण देण्याची भूमिका ज्या माणसामध्ये, मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे. माझा सहकारी त्यांनी या निवडणुकीमध्ये खरं तर या गावामध्ये पंचायत समितीची उमेदवारी जाणार होती, परंतु आमचं दुर्दैव, सिद्धिराजचं दुर्दैव आणि गावाचं दुर्दैव, या फॉर्म मध्ये आमची चूक काहीतरी झाली आणि ते आमच्या लक्षात आली नाही आणि आमचा फॉर्म बाद झाला. परंतु माझी आपणा गिरवीकरांना विनंती आहे, जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा सिद्धिराज कदम असेल, पंचायत समितीचा सदस्य सुद्धा सिद्धिराज कदम असेल, बाळासाहेब कदम तर आमचे नेते, ते जे सांगतील, विजय पैलवान आमचे नेते जे सांगतील ते काम या भागाचा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मगाशी माझ्याबद्दल दादा खरंच सांगितलं, माझ्याबद्दल अतिशय चुकीच्या प्रचार ज्या पद्धतीने विरोधकांनी चालू केलेला आहे. माझे पाहुणे सुद्धा या गिरवीमध्ये, माझे पाहुणे सुद्धा निंबाळकरांचे, माझे पाहुणे सुद्धा
संस्थेचे, परंतु माझ्या पद्धतीनं माझ्याबाबत वेगळ्या पद्धतीचा प्रचार चालू केलेला आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, मी माझी जन्मभूमी मसवड आहे, तर माझी कर्मभूमी ही फलटण आहे, कुळकी आहे. कारण मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून या तालुक्यामध्ये राहतो. आज आप्पा मला 54 वर्ष आहेत, 51 वर्ष झाली मी अशा तालुक्यामध्ये राहतो. माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं प्रचार करण्याचं काम पुढच्या पार्टीनं चालू केलेलं आहे. पण मी एवढं नक्की सांगतो, मी प्रचाराला कोणाच्या टीकेला कधी उत्तर देणारा कार्यकर्ता नाही. मी कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी लढणारा कार्यकर्ता आहे, कोणाला भिणारा कार्यकर्ता नाही. ज्या पद्धतीनं नेत्यांनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत, त्या कुटुंबानं माझ्यावर संस्कार केलेले आहेत, त्या पद्धतीनं मी लढतो, त्याच पद्धतीनं त्याच तर्फेनं काम करतो. मी खरं गरीबाचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आहे. माझे वडील ड्रायव्हर आहेत. मला सोरासात इथं समोर बसलेल्या लोकांची, शेतकऱ्याची, युवकांची, महिलांची दुःख मला माहित आहेत. तर्फेनं काम करणारा कार्यकर्ता आहे. मला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न माहित आहेत. पाण्यात रस्त्याचे प्रश्न काय असतात, ग्रामीण भागाचे रस्ते प्रश्न काय असतात, जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न काय असतात, त्या गावातल्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न काय असतात, या भागातल्या पाण्याच्या प्रश्न काय असतात, हे सर्व जाण असणारा मी कार्यकर्ता आहे. मी काल बाळासाहेब आम्ही या ठिकाणी फिरत असताना आप्पा या ठिकाणचं तलाठी कार्यालय बघितलं. वाईट वाटलं मला, वाईट की ज्यांच्या ताब्यामध्ये या गावाची ग्रामपंचायत आहे, ज्यांच्या ताब्यामध्ये या गावातल्या गेली 10-15 वर्ष सत्ता आहे. मगाशी त्या दादांनी सांगितलं ना, या गावाचं खऱ्या अर्थाने नेते मंडळींनी ज्या पद्धतीनं नुकसान केलंय, तलाठी कार्यालय होतं का तो कोंडावळा होता हेच मला कळलं नाही. एवढं वाईट वाटलं. बितार कधी पडेल, जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था काय, आमच्या सिद्धीराज भाईयाने ती शाळा बांधली, आदरणीय रणजितदादांनी ते काम उभं केलं म्हणून ती शाळा, पलीकडची शाळा तरी जरा बरी आहे. किती काम या भागात काय इतकं दुर्दैव की आपण जर विकासापासून फक्त आणि फक्त रणजितदादांना विरोध म्हणून जर आपण या भागामध्ये काम करत असाल तर ते चुकीचं आहे. मी कुणावर टीका करणार आहे, पण रणजितदादांनी जे सांगितलं ते खरं आहे. आणि निष्ठावंत कार्यकर्ते एका पक्षाशी निष्ठा आहे, एकाच पक्षाबरोबर राहिलेलं आहे. आदरणीय रणजितदादाच्या पक्षात, आदरणीय कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकरच्या पक्षात, त्याच पक्षाचे कुमार शिंदे ही निष्ठा आहे आमची, त्या घराण्याबरोबरची आमची निष्ठा आहे. कारण आम्ही काम करणाऱ्या नेत्याच्या बरोबर राहतो. सत्ता बदलणं हे आमच्या रक्तामध्ये नाही. सत्ता ही वापरणं, सत्ता असू किंवा सत्ता नसू, आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत. आमच्या 30-35 वर्ष दादा आपल्याला कुठं सत्ता होती, सत्ता नसताना आपण काम करत होतो. आता तर केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, तालुक्यात आपला आमदार आहे, नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष आहे आणि सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाने, राष्ट्रवादी पक्षाचं सत्ता येणार आहे. त्यामुळे त्यामध्ये माझी आपल्याला विनंती राहणार आहे, जर तुमच्या या भागाचा विकास करायचा असेल, गिरवीचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल, धुमाळवाडीचा विकास करायचा असेल, बोडकेवाडीचा विकास करायचा असेल, तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर तुमचा विकास होऊ शकतो. तर सत्ता ज्यांच्या बरोबर असतं, त्याच्याबरोबर प्रशासन त्यांच्या बरोबर असतं. माझी आपल्याला विनंती राहणार आहे की मताच्या रूपाने मला तिन्ही उमेदवारांना आपण मतदान करावं. आपली सेवा 5 वर्ष करण्याची संधी आम्हाला द्यावी. जर माझ्या हातून 5 वर्षामध्ये काम झालं नाही तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला मत मागा सुद्धा हा जयकुमार शिंदे येणार नाही. एवढा शब्द या निमित्तानं देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणती गटातून आपल्याला अतिशय हुशार नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. वक्तृत्व जबरदस्त प्रभुत्व. यानंतर फलटण नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मान्य श्री शमशेर नाईक निंबाळकर आपले मनोगत व्यक्त करते. इथं उपस्थित गिरवी परिसरातील सर्व आदरणीय गिरवी गाव हे माजी आमदार स्वर्गीय चिमणराव गणपांचं गाव, हे गाव बुवा काकांचं गाव, हे गाव दत्ता काकांचं गाव, हे गाव बाबुराव काकांचं गाव, दत्तू भाऊंचं गाव, हे गाव आमच्या बाळांनाचं गाव. या गावातून जे काय उभं राहिलं, या लोकांबरोबर काम करण्याची संधी जशी बाळासाहेब तुम्हाला मिळाली तशी संधी आम्हाला
वयाच्या 24व्या वर्षी चिमणराव कदम साहेबांच्या 12 अण्णांच्या चिमणराव कदम साहेबांच्या आणि 12 अण्णांच्या मार्गदर्शनाने आमची जडणघडण झाली. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्यावेळेस बबनराव क्षीरसागर जे फलटणचे माजी नगरसेवक होते आणि नगरपालिकेच्या अधिनियमाचे एकदम मार्गदर्शक त्याचे अभ्यासक होते. या लोकांकडं मला अनुप शाह असतील, मी आहे, अशोकराव जाधव होतो, आम्हाला पहिल्यांदा क्लास लावण्याचं काम केलं माननीय चिमणराव कदम साहेबांनी. म्हणजे राजकीय दृष्ट्या तालुक्यामध्ये आमचे वडील साहेबांबरोबर काम करत होते. राजकीय दृष्ट्या ते त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे माझ्या साहेबांचं आणि आमच्या वडिलांचं राजकीय काही असलं तरी साहेबांनी आमची काळजी, कारण का आम्ही गोरगरिबांसाठी बांधतोय, तालुक्यामध्ये वेळ देतोय, फलटण शहरामध्ये नगरसेवक म्हणून कामकाज करतोय, लोकांचे प्रश्न मांडतोय आणि हे प्रश्न व्यवस्थित मांडले गेले पाहिजेत म्हणून आम्हाला क्लास लावला होता माननीय श्री बबनराव क्षीरसागर यांचा. आणि त्या क्लासला हा जातोय का नाही हे सुद्धा चेक केलं जात होतं साहेबांकडनं. म्हणजे अशा सर्वसामान्य घरातल्या कुशीतल्या कानी कोलप हा तिथं नगरसेवक होता साहेबांच्या पार्टीतनं. एकमेव नगरसेवक निवडून आलेला होता. त्याला आमच्याबरोबर दिलं होतं, त्यालाही क्लास लावला होता आमच्याबरोबर. हा नगरपालिका अधिनियम काय असतो, अर्ज कसा करावा लागतो, या संदर्भात विकास कामांसाठी कशा पद्धतीने मागणी करावी लागते हे शिकवण्याचं काम आम्हाला बबनराव क्षीरसागरांनी केलं. पण हे क्लास लावण्याचं काम माननीय आमदार चिमणराव कदम साहेबांनी केलं. त्यांनी त्यावेळेस तो विचार नाही केला की हे माझ्या विरोधकाची पोर आहे आणि ही पोर या पोरांना कशाला लय शहाणं करायचं. पण ती परिस्थिती त्यांनी आम्हा लोकांच्या जे काय बघितलं, आम्हा लोकांना त्यांनी जे काय शिकवण्याचं काम केलं, त्यांची इच्छा एवढीच होती की या तालुक्यामध्ये, या भागामध्ये, या फलटण तालुक्यामध्ये लोकांना, गोरगरीब लोकांना त्यांच्या अधिकाराच्यासाठी भांडणारे कार्यकर्ते घडवायचे होते. आणि तेच काम आतापर्यंत आम्ही अविरत करत आलो. आम्ही कधी दबलो नाही, कधी घाबरलो नाही. विविध प्रसंग आले, वेगवेगळे प्रसंग आले, आमच्या पाठीशी पाठच्या थोरल्या भावासारखं आमचं बाळासाहेब कदम असतील ते उभे राहिले. वेळ प्रसंगी पोलीस स्टेशनच्या आडी अडचणी आल्या त्यावेळेस 12 अण्णा उभं राहिले. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज आम्ही उभं राहिलो. आणि या भागामध्ये ज्यावेळेस कारखाना उभा केला, आमच्या वडिलांच्या नावाने आम्ही कारखाना उभा केला, त्यावेळेस तर काय परिस्थिती होती आमची. पण इच्छाशक्ती प्रबळ लागते आमच्या भागासाठी, आपल्या परिसरासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या तालुक्यासाठी काहीतरी निर्माण करायचंय. या हेतूने या तालुक्यामध्ये उपळव्यासारख्या ठिकाणी ड्राय भागामध्ये कारखाना उभा राहिला. आज कारखान्याचं महत्व तुम्हाला कळतंय की नाही? आज या कारखान्याचं महत्व आपल्या भागामधला, आपल्या परिसरातला ऊस कोणाच्याही मागे न लागता आज त्या कारखान्याला जातो. हे विकास काम नाही तर काय काम आहे? आता ज्या लोकांनी श्रीराम कारखाना, ज्याचं श्रीरामचं जव्हार नाव झालं, तरी हा कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला, एक दिवस सुद्धा कारखाना चालवला नाही. या लोकांच्या नादाला लागून याच भागातील लोकांनी जे काही पक्ष बदल झाले, नेतृत्व बदल झाले, लोकांच्या विकास कामाच्या बाबतीत नगरपालिकेमध्ये ज्यांना कधी एक प्रश्न मांडता आला नाही, अशा लोकांना उभं करून
आज जे काही तालुक्यामध्ये त्यांनी हसू करून घेतलं, या लोकांच्या नादाला लागून जे काय आज तालुक्यामध्ये सह्याद्री भाईंनी जो काय निर्णय घेतला, त्यांना कसं वाटेल हो सह्याद्री भाईंचं चांगलं हो, कसं वाटेल सह्याद्री भाईंचं चांगलं हो? ज्या माणसांनी ज्याच्या आजोबांनी 15 वर्ष ही फॅमिली पूर्णपणे डालली होती, ती फॅमिली कशी यांना उपचारी आणेल? अशा लोकांच्या नादाला लागून म्हणजे माणूस संगतीने चुकीच्या मार्गाने जातो. तशा पद्धतीने त्यांना 5 मिनिटही दम नाही निघाला. त्यांना खासदार साहेबांनी सांगितलं होतं, आमदारांनी सांगितलं होतं, दम काढा, आम्ही तुम्हाला योग्य ती संधी देतो. अजितदादांना भेटून सांगितलं होतं की आपण जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना आपण संधी देतो. त्यांचा या भागामध्ये कुठं वावर नाही, फक्त इलेक्शन आलं की या भागामध्ये यायचं, लोकांना सहानुभूतीचे आव्हान करायचं आणि आणि त्या आव्हाना स्वरूपात मतं गोळा करायची आणि अजून काय काय गोळा करायचं आणि परत 6 महिने 7 महिने गायब व्हायचं. परत कुठलं इलेक्शन आलं की परत यायचं. हे राजकारण नाही, हे समाजकार्य नाही, ही सेवा नाही. इथं जो 24 तास दिसणार आहे, इथं जो 24 तास तुम्हाला भेटणार आहे, रस्त्याने येता जाता तुम्हाला हात केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे, अशा उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आता तुमच्यासमोर युवराज सस्तेंसारखा कार्यकर्ता आहे, हा तुम्हाला निरगुडी परिसरामध्ये दिसतो का नाही दिसतो? हे तर नक्की आहे. युवराज तुम्हाला हात सापडू शकेल, जयकुमार शिंदे फलटणमध्ये तुम्हाला सापडू शकतील, विकास नाळे तुम्हाला फलटणमध्ये सापडू शकतील. आत्ताचे जे उमेदवार आहेत हे तुम्हाला कुठं सापडतील मला सांगा. हे इलेक्शन झालं की पुढचं इलेक्शन झालं की त्याच्या पुढचं इलेक्शन, आणि आपल्या भागाच्या विकासासाठी, आपल्या भागासाठी इथं काय पाहिजे, आपल्या आजोबांनी जे काय हॉस्पिटल बंद पडलं, आपल्या आजोबांनी जे काय प्रयत्न केलेलं हॉस्पिटल होतं, माननीय चिमणराव कदम साहेबांनी जे काय हॉस्पिटल या भागासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता, निर्माण केलं होतं आणि ते जाणीवपूर्वक ज्यांनी बंद केलं त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन ही लोक जाऊन बसली. म्हणजे त्यांना ही लोक हवी आहेत का? ज्यांनी ह्या भागाचा विकास बंद केला, ह्या भागाचा रस्त्यावर डांबर पडून दिलं नाही, ही लोक हवी आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचा मार्ग निवडलेला आहे. आम्ही 24 तास माणसात आहे. इथली कोणाची गाडी ट्रॅफिकवाल्याने अडवली तर आम्ही हजर असतो. आमदार असतात, मी असतो, बाळासाहेब असतात, युवराज असतो. फलटणमध्ये कुठं मार्केटमध्ये माल घेत नसेल कोण तर त्या व्यापाऱ्याला फोन करायला आम्ही हजर असतो. डीपी गेला तर पहिला फोन मला असतो. लोकांनी आता हे ओळखलं पाहिजे, आपल्याला विकासाच्या दृष्टीने जायचंय. खासदार साहेबांनी, आमदारांनी आता तुम्हाला दाखवलेलं आहे की फलटण पासून, आसू पासून गिरवी पर्यंत ज्यांनी रस्ता उभा करून दाखवला. तुमच्या भागातल्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी पाण्यासाठी पाणी जे 2 माय होतं, 4 माय होतं, ते आता 8 माय पाणी केलं. या भागात ऊस नांदाय, ऊस दिसायला लागले. या भागासाठी हॉस्पिटलला साप चावल्यानंतर जे वेनम असतं ते साप चावल्यावर जे वेनम लागतं, म्हणजे जो अँटीडोट लागतो, तो डोट सुद्धा इथं उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न ज्यांनी केले ते आमदार सचिन कांबळे पाटील हे सुद्धा हे करू शकत होते. हे झालं नाही कारण काही करायचं नाही. आणि जर तुम्ही सगळे शहाणे झाला, तुमच्या दारात रस्ते चांगले आले, गाड्या घोडी चांगली आली, तर तुम्ही कशाला विचारणार आहे? पूर्वाश्रमी जी काही चुकीची भावना डोक्यात ठेवून जे राजे कंपनीने केलं तेच ह्या सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून ह्या व्यक्तींनी, ह्या लोकांनी केलं. तेच परत पहिले 30 वर्षाची मधले 30 वर्षाची जी काही परिस्थिती ह्या भागाची होती तीच परत आपल्याला निर्माण करायची का? इथली पाण्याची योजना मंजूर झालेली होती, ती कुठे गेली हो?
मी फलटणला असतो पण मला येता जाता कळतं, मी कधीच जाणीवपूर्वक या गावात टर्न करून सुद्धा आत येत नाही. येतो का मी वळतो कुठं बोडकेवाडी रोडनी सरळ निघून जातो. पण हिथं काय चाललंय, हिथं गावासंदर्भात काय चाललंय, सोसायटीत कर्ज दिली जाते का, तिथल्या बँकेची परिस्थिती काय आहे, तिथल्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे, तिथला व्यापारी आल्यानंतर व्यापाऱ्याला इथं व्यापारी शेतकऱ्याला योग्यरित्या भाव देतोय का नाही, हा सुद्धा प्रश्न आम्ही लोक विचारपूर्वक आम्ही बघत असतो आणि त्या व्यापाऱ्याला टोचत असतो. काय बाबा, इथला शेतकरी फार कष्ट करतो, त्या कष्टाप्रमाणे त्याचं त्याला मोल मिळाला पाहिजे असं म्हणायला सुद्धा ही नेतृत्व कधी थांबली का? आज विश्वास कुठेतरी ठेवला पाहिजे. जो पक्ष तुमच्यासाठी काम करतोय, जो तुम्हाला जे पक्ष नेतृत्व तुम्हाला येता जाता नावानिशी ओळखतायत, तुम्ही हक्काने हात देऊन त्यांना थांबवू शकता की दादा की बाबा हे माझं काम झालेलं नाही. आमदार साहेब आठवड्यातनं 15 दिवसातनं सचिन कांबळे पाटील या रोडनं तुम्हाला दिसतो, आमदार दिसतं का नाही? एवढं या भूमीमध्ये ताकद आहे की इथला आमदार होऊ शकतो. आता तुम्ही ठरवायचंय की आपण विकासाच्या बरोबर जायचं का अधोगतीच्या मार्गाने जायचं. जर विकासाच्या मार्गाने जायचं असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा हात धरावा लागेल आणि अधोगतीच्या मार्गाने जायचं तर तुम्ही आज ज्या चिन्हावर मतदान करायला जाचाल ते चिन्ह पुढल्या आठवड्यात त्याच चिन्हावर ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे तो उमेदवार काही चिन्हाबरोबर असं गॅरंटी काय गॅरंटी. जिथं सातत्य नाही याच्यातच ओळखून घ्या की जिथं सातत्य नाही, जिथं काय महत्वाचा असतो. सर्वात आमच्या वडिलांनी आम्हाला एक शिकवलं होतं, जगात काय मोठं आहे तर जगात दम मोठा आहे. ज्याचा दम मोठा तो जगात मोठा. ज्याचा दमच नाही, ज्याला दमच नाही तो काय करणार आहे. ज्याला तपश्चर्या माहित नाही, ज्याला थांबायची मानसिकता नाही, तो काय तुमच्या भागाचा विकास करणार आहे. तो फक्त स्वतःचा विचार करणार. मला आज काही कुणावर टीका करायची नाही, पण तुम्ही हे माझं वाक्य गांभीर्याने घ्या, सूचकतेने घ्या की ज्या माणसं आपल्या पक्षाबरोबर आपल्या नेत्यांबरोबर 25, 30 वर्ष जयकुमार थांबलं. मी वयाच्या 15व्या वर्षापासून जयकुमारला बघतोय. तो आज मी याच पक्षात आहे, आम्ही जिथं आहोत तिथंच आहोत, आज मी आमच्या बरोबर आहे. अशा व्यक्तीच्या म्हणजे जर ह्या व्यक्तीला तुम्ही मतदान केलं तर हा व्यक्ती तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे तुमच्या हाकेला, तुमच्या प्रश्नांना तो जागा राहील एवढं मी सांगतो. अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करू नका की त्या व्यक्तीला तुमच्या मताची काडीची किंमत नाही. आज मतदान केलं, उद्या तो विसरून जाणार आहे की तुम्ही मतदान दिले म्हणून. आणि परत येले माझ्या मागल्या 6 महिने तुम्हाला तुमचा उमेदवार दिसणार नाही. काही घडले का नाही घडले इथं. आम्ही 365 दिवसातले आम्ही 250 दिवस हेलपाटे घालतो या रोडने. घालतो की नाही दिलीपांना आपली गाठ पडती, पाटील पडती की नाही गाठ आपली. तुम्ही आता एवढंच समजा की आपण तालुक्याचा विचार करतोय, कुठल्या एका गावाचा विचार करत नाही. पण तालुक्याचा विचार करत असताना एक गाव सुद्धा ज्यावेळेस आपण माळ वळवतो, मोत्याची माळ वळवतो, त्या माळेत एक मोती तरी खराब माणूस विचार करतो का एक मोती खराब असावा म्हणून. तो काय म्हणतो सगळे मोती चांगले असते. तसंच आज तालुक्यात भारतीय जनता पार्टी ही मोत्याची माळ वळवत आहे आणि ह्या मोत्याच्या माळेमध्ये एकही खराब मोती तुम्ही घालू नका एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द म्हणतो. अतिशय स्पष्ट वक्तव्य या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद समसर्ष निंबाळकर साहेब. यानंतर फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार गिरगावचे सुपुत्र
सचिन पाटील साहेब. आजच्या जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचा शुभारंभ आज आपण गिरवी गावातून सुरू केला. आज या गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार जयकुमारजी शिंदे, त्याचबरोबर कोळकी गणाचे आमचे उमेदवार विकास नाळे, त्याचबरोबर आमचे जाधववाडी गणाचे माझे सहकारी युवराजजी सस्ते आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे फलटण शहराचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर आमचे राहुल निंबाळकर, माझे मित्र बाळासाहेबजी कदम, त्याचबरोबर आता ज्यांनी ताईंनी भाषण केलं आमच्या देशमुख ताई, त्याचबरोबर राजाभाऊ बन्ने, बाळासाहेब काशीद, स्वागत शेठ काशीद, आमचे विकासजी सस्ते, सागर सस्ते, त्या गिरवी गावचे सुपुत्र त्यांनी आताच भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 3 दिवसामध्ये प्रवेश केला असे विजय कदम पैलवान, संदीप नेवसे, उदयसिंह निंबाळकर, विजय कदम, बाळासाहेब कदम, सिद्धिराज कदम आणि सर्वच आमचे चेअरमन संजय, अशोक अण्णा, जेवढे सगळ्यांचं नाव घेऊन तेवढं कमी. आमचे संभाजी काका, भारत शेठ कदम, रवी धुमाळ, आमचे उत्तम चेअरमन, आमचे धुमावडीचे माजी सरपंच दत्तात्रय धुमाळ आणि सर्वच उपस्थित मान्यवर. आमचे तात्या परत आले त्यामुळे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन. आमचे बाळासाहेब कदम सरपंच, सर्वच उपस्थित संजय कुंभार, प्रकाश जाधव आणि उपस्थित सर्व माझे ग्रामस्थ. आज बरीच भाषणं झाली, त्याचा तुम्ही कंटाळलाय, जेवणाची वेळ झाली. मी फार काय बोलणार नाही, कारण बऱ्याच वेळा मी मागच्या 10 दिवसात पण इथं भाषण केलंय. 10 दिवसापूर्वी पण मी माझी भूमिका स्पष्ट केली. आपण विकास कामावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन आता लढवतोय. आपण विरोधकावरती टीका टिप्पणी अजिबात करत नाही. आपण काय काम केलं, आपल्या फलटण तालुक्यातलं जे युवा नेतृत्व आहे त्यांनी तालुक्यामध्ये किती विकास कामं केली, कशा पद्धतीनं रस्ते केले, रेल्वे आणली, पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला, हाच आपला अजेंडा आहे. त्यांच्याकडे सांगायला काय नाही, आपल्याकडे सांगायला भरपूर आहे. आणि त्याच्यामुळं आपली विकास कामाची दहशत त्यांनी घेतलेली आहे. आपली दहशत काय, आपली विकास कामाची दहशत आहे. त्यांची दहशत तालुक्याला पूर्वी माहीत आहे, माझ्या सर्वसामान्य जनतेला माहित आहे, माझ्या शेतकऱ्याला माहित आहे त्यांची दहशत काय होती. कमिन्समध्ये जर माझा मित्र, माझा सहकारी बाळासाहेब कदम जर कमिन्समध्ये कामाला असतील आणि ते जर माझे मित्र असतील आणि मी जर त्यांच्याबरोबर फिरलो तर बाळासाहेब कदमाला दुसऱ्या दिवशी लगेच सांगितलं जायचं तो आता कमिन्समधनं घरी जा. ही त्यांची दहशत होती. राजकारणामध्ये दहशत कशा पद्धतीनं करायची असते ते त्यांच्याकडून शिकावं. की मित्रात ठेवला नव्हता. मित्र जर तो त्या कंपनीत असेल, पार्टी राजकारण हा वेगळा भाग आहे, पण मित्र म्हणून त्यांनी मित्राबरोबर राहायचं का नाही, जायचं का नाही, त्याच्याबरोबर फिरायचं का नाही. विरोधकांबरोबर फिरला तरी त्याला दुसऱ्या दिवशी त्याची ऑर्डर कॅन्सल व्हायची आणि कमिन्समधनं त्याला घरी बसवलं जायचं. ही पद्धत त्यांची राजकारणाची होती. खरी दहशत कुणाची आहे तुम्ही लक्षात घ्या. आपण विकास काम केलं, आम्ही दहशत कुणाला नाही, धनतेदादा कुणाला कधी वाईट बोलत नाही. शमशेरदादा तर मी गेले 25-30 वर्ष सातत्यानं बरोबर आहे आणि तरी गुंड त्यांना म्हणायचं. अरे जो शमशेरदादा माझा मित्र आहे, माझ्या भावासारखा माझ्या बरोबर राहिला, माझ्या गोरगरीब कुटुंबातल्या मुलावरती प्रेम केलं, माझ्या खांद्याला खांदा उभा राहून राहिला. माझ्या मळ्यात जरी शमशेरदादा माझ्या बरोबर आले असले तर मी तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल. मी जर मका तोडत असलो ना, मका गुरांना, हा बिचारा मकेचं वजन खांद्यावर घेऊन गाडीत टाकत होता. असा हा मित्र आहे. इतकं प्रेम करणारं हे घर आहे. गोरगरिबांवरती प्रेम करणारं घर आहे, निष्ठेने प्रेम करणारं घर आहे, कधी अंतर देणारं घर नाही. अशा घराबरोबर आम्ही 30-40-30 वर्ष आम्ही राहिलो. अख्खी पिढी आमची, आमचं जलम पहिल्या मातापासून मी कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या बरोबर. आणि सगळ्यांना माहित आहे गिरवेकरांना, म्हणजे एवढं प्रेम करणारं कुटुंब आहे, एवढं निष्ठा ठेवणारं कुटुंब आहे, तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारं, सर्वसामान्यावरती प्रेम करणारं कुटुंब आहे. आणि त्यांच्याबद्दल उगाच काहीतरी अफवा तयार करायच्या, अफवा पसरायच्या, बदनाम करायचं,
पण आम्ही त्या बदनामीला आता आमची सामान्य जनता थांबणार नाही. प्रत्येक माझ्या शेतकऱ्याने ओळखलेलं आहे, माझ्या सर्वसामान्य कुटुंब ओळखलेलं आहे, तालुक्यातल्या तरुणांनी आता ओळखलेलं आहे यांना. हे 100% चुकीचं बोलतात, खोटं बोलतात. इथं परवा येऊन भाषणामध्ये सांगितलं की हा रस्ता मंजूर केला. अरे रस्ता रणजितदादांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. 265 कोटी रुपयाचा रस्ता. आजपर्यंत त्यांना 5 लाख रुपयाचा 10 लाख रुपयाचा रस्ता टाकता आला नाही. 265 कोटी रुपयाचा वारवडच्या पायथ्यापासून आसूच्या तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत हा रस्ता नेण्याचं काम रणजितदादांच्या माध्यमातून झालं. पाण्यासारखे प्रश्न, नरादेवदारचा प्रश्न 4000 कोटी रुपये निधी दादांच्या माध्यमातून आणला. का 20 वर्ष तुम्ही गप्प बसला? का तुम्हाला शेतकऱ्यांची माझी दया आली नाही? का माझ्या सर्वसामान्य माणसाची तुम्हाला दया आली नाही? तुम्हाला निष्ठा होती, तुम्हाला राजकारण करायचं होतं. माझा तालुक्यातला शेतकरी असाच ठेवायचा होता, बिना पाण्याचा आरडला पाहिजे, ओरडला पाहिजे, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही पाहिजे, हीच भावना तुमची होती. म्हणून तुम्ही 20 वर्ष तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं. आणि तुम्ही राजकारणाच्या गप्पा मारता, विकासाच्या गप्पा मारता, कशासाठी लोकांना फसवता. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण फसवण्याचं काम करता, लोकांना दिशाभूल करण्याचं काम आतापर्यंत 35 वर्ष केलं. माझ्या कैलासवासी चिमणरावजी कदम साहेबांचं आज त्यांना मी विनम्र अभिवादन करतोच आहे. त्यांची आठवण मला कायम येते. विधानसभेमध्ये गेलो तर मी त्यांची पूर्वीची सगळी भाषणं मी माझ्याकडे काढून आणलेली, त्याच्यावरती मी अभ्यास करतो, वाचन करतो. अरे या साहेबांनी इतकं काम केलं, या तालुक्यासाठी रात्रंदिवस झटले, चालत झटले. एखादा तहसीलदार प्रांत इथं आला तर त्याला चालत वारुगडावरती चालत नेलं. त्याला खरी परिस्थिती त्या अधिकाऱ्याला कळली पाहिजे. काय दुःख असतं शेतकऱ्यांच्या, काय वेदना असतात शेतकऱ्यांच्या, त्या वेदना त्या अधिकाऱ्याला कळल्या पाहिजेत. आणि म्हणून कदम साहेबांनी प्रत्येक अधिकाऱ्याला ज्या त्या पद्धतीने वागवण्याचं काम केलं आणि विकास काम साधण्याचं काम केलं. अधिकाऱ्यांवरती पकड होती, वचक होती, म्हणून तालुक्याचा विकास त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. काय हो साहेब, गेल्यापासून इथं काय एकदा पडलं? कुठलं विकास काम या लोकांनी 35 वर्षामध्ये केलं? एक तरी चांगलं काम दाखवा त्यांच्या गिरवी गावामध्ये. वसतिगृह केलं साहेबांनी केलं, कृषी भवन केलं साहेबांनी केलं, चांगल्या शाळा काढल्या साहेबांनी काढल्या. काय याने आपल्या फलटण इथं आणलं काय त्यांनी माहित आहे का? त्यांची शाखा इथं आणली, इंग्लिश मिडियमची बालवाडीची, आणि इथं मुलं तयार करायची आणि परत 35,000 रुपये फी भरून इंग्लिश मिडियमला पोरगा गेला पाहिजे. ही त्यांची व्यावसायिक दृष्टिकोन, प्रत्येक ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन त्यांनी ठेवला. कसं कसं आपल्याला लुटता येईल, कसं कसं आपला फायदा घेता येईल, हाच दृष्टिकोन ह्या लोकांनी 35 वर्ष या तालुक्यामध्ये ठेवला. आणि खऱ्या अर्थानं आता ही वेळ बदलायची वेळ आलेली. आपण कधी विचार करणार? दादांनी आता तळमळीनं आपल्याला सांगितलं, एवढा मोठा विकास काम मी केलं, एवढं मोठं फंड इथं आपण, एवढे मोठे रस्ते आणले, एवढे मोठे पाण्याची स्कीम आणल्या, एवढं मोठं निरादेवदारचं पाणी या तालुक्यात आणलं, तरी आपल्यात काय बदल होत नाही, तरी आपण परिवर्तन करत नाही. कुठंतरी व्यक्तिदोष डोक्यात ठेवून, कुठंतरी वाईट विचार आपल्या डोक्यात कोणीतरी घालण्याचं काम करतं. आणि म्हणून आपण चांगल्या कामावरती, चांगलं नेतृत्वावरती आपण विश्वास ठेवणार. 5 वर्ष ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर फिरता, रोज बसता उठता. माझ्याकडे फक्त 2च दिवस आला राष्ट्रवादीमध्ये, 2च दिवस आला. ह्याच्या अगोदर त्यांच्या बरोबरच आपण काम करत होतो हे नेतृत्व या गावातलं. का तुम्ही त्यांना फंड मागितले नाहीत? का तुम्ही त्यांच्याकडून रस्ते आणले नाहीत? का तुम्ही एखादं विकासाचं काम या माझ्या गिरवी गावासाठी आणू शकला नाही? बरोबर आहे ना? मी बोलतोय ते खरं बोलतोय का खोटं बोलतोय? नक्की खरं बोलतोय का? चुकीचं सांगतोय का? नाही सांगत ना? ही परिस्थिती आपण आता जाणली पाहिजे. विकासाला आता मत दिलं पाहिजे, विकासाबरोबर गेलं पाहिजे. अहो साहेबांचं भाषण आता इथं आपलं सगळ्यांनीच ऐकलं असेल, बाळासाहेब आपण ऐकलं असेल. गजानन चौकामध्ये साहेबांची सभा चालू होती आणि साहेब गजानन चौकामध्ये सांगत होते, नगरपालिकेची सत्ता ह्या कुटुंबाकडे देऊ नका. त्यावेळेसचं भाषण मी 2 तास 3 तास साहेबांचं भाषण तिथं ऐकत होतो. मी तेव्हा मत सुद्धा देत नव्हतं, पण साहेबांवरती प्रचंड प्रेम असणारा एक सामान्य कार्यकर्ता होतो. आणि साहेबांनी भाषणात सांगितलं की अरे नगरपालिकेची सत्ता यांच्याकडे देऊ नका, ह्या गावातले फलटण शहरातले ओपन स्पेस राहणार नाहीत. ही समोरची नारळाची बाग दिसते ना, ही बाग तुम्हाला परत मुलाबाळांना फिरायला खेळायला राहणार नाही, असं वक्तव्य चिमणराव कदम साहेबांनी केलं होतं. आणि ते त्यांनी जे 35 वर्षापूर्वी साहेबांनी सांगितलं होतं, गजानन चौकामध्ये सांगितलं होतं, घशाला कोरड पडोस्तोपर्यंत साहेब जीव तोडून सांगत होते. बेबीच्या देटापासून साहेब सांगत होते, अरे माझा ऐका, तुम्ही यांना सत्ता देऊ नका, हे शहर बदाल शहर करून टाकतील. आणि खरंच साहेबांचे ते 35 वर्षाचे शब्द माझ्या आज बी कानात आहेत, आज बी डोक्यात आहेत. आणि आज तुम्ही विसरून गेला.
गिरवीकरांनी विसरलं नाही पाहिजे. अरे ज्या साहेबांनी आपल्याला आदर्श घालून दिला, कामाचा आदर्श घालून दिला, विकासाचा आदर्श घालून दिला, त्या आदर्शावरती आपण चाललं पाहिजे. ज्या साहेबांचा पराभव ज्यांनी केला त्यांच्या वळचणीला तुम्ही जाऊन बसता, त्यांच्याबरोबर तुम्ही बसता उठता आणि 2 दिवस आला की आम्हाला म्हणता मला दिलं नाही, माझं तिकीट का नाकारलं. कसं तिकीट तुम्हाला द्यायचं? तिकीट आपण सगळ्यांना जे 30 वर्ष आपल्या बरोबर काम केलंय, युवराज सस्तेनी काम केलंय, आमच्या जयकुमारनी काम केलंय, आमच्या विकास ताळेंनी काम केलंय, अशी लोक बरोबर असताना आणि हा पूर्वी पण भाजपचाच उमेदवार इथं होता. उमेदवार आपण त्याच्यामध्ये तडजोडी केल्या असत्या, कुठेतरी चर्चा झाली असती. तिकीट प्रत्येक कार्यकर्त्याचा हक्क असतो मतदारसंघावर. तो 10 वर्ष 15 वर्ष आमचा सिद्धिराज आहे बिचारा, तो काय का असताना पण उठतो, पळतो, लोकांची कामं करतो, सुखदुःखात सगळ्यांच्या असतो. त्याचा हक्क नाही उभा राहण्याचा, त्याला सुद्धा तिकीट मिळालं पाहिजे. दुर्दैव असं की ते चूक झाली आणि त्याला थांबावं लागलं. पण ठीक आहे सिद्धिराज, 2 पावलं मागे येतो ना आपण तेव्हा जास्त लांब उडी मारतो. निश्चितपणानं इथनं पुढचं यश तुमच्या ताब्यात असणार. आणि मग चुकीच्या गोष्टी बोलायच्या, चुकीचं सांगत जायचं. सत्ता येत असते, सत्ता जात असते. आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत, आपल्या गावाबरोबर असले पाहिजे, त्याचे नाळ गावाबरोबर असले पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही आता या तालुक्यामध्ये चाललोय. आणि निश्चितपणानं तुम्ही 14 महिन्यापूर्वी मला जसा आशीर्वाद दिला त्याच पद्धतीनं त्यांचं बसायचे राजकीय अड्डे आपण थांबवत चाललेलं आहे. विधानसभेमध्ये जाण्याची त्यांना थांबवलेलं आहे. आमच्या नगरपालिकेमध्ये त्यांची बैठक होती. पैसा जे ओपन स्पेस होते ते अख्खे ओपन स्पेस ह्या लोकांनी स्वतःच्या नावा करून घेतले आणि खाल्ले. स्वतःची नावं लावून घ्यायची, मोठ्या इमारती बांधायच्या, पैसे कोट्यावधी रुपये त्यातून मिळवायचे, बोगस प्लॉट तयार करायचे, नावं लावून घ्यायची, त्याच्यावरती घरं बांधायची आणि विकायचे. असा पराक्रम यांनी 35 वर्ष केले. नारळी बागेचं पण तेच आहे, तिथं ओपन स्पेस राहिलेलं नाही, तिथं आता इमारती मोठ्या झाल्या त्याच पद्धतीनं झालेल्या. एखादी इमारत, एखाद्या रोडची कडेची जागा विकायची झाली तर नगरपालिकेची सत्ता त्यांच्या ताब्यात. तिथला सीओ त्यांना एखाद्याला प्लॉट विकायचा झाला जयकुमार, तर एखाद्या मला जर जास्त किमतीनं तुम्ही प्लॉट घेणार असेल तर मला विकता येत नव्हता. त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीनं प्रेशर, शासकीय प्रेशर हीच लोक आणत होती. आपल्या नावाने ओरडतात ते पहिलं काम ते करत होते, पण नाव आपलं घ्यायचं काम त्यांना हे त्याच्यावर बोलतात ना, प्रशासकीय दहशत. त्यांना सगळ्या दहशती माहित आहेत, त्यांनी दहशती त्या सगळ्या वापरून बघितल्या. त्या सीओला सांगायचं, त्या टाउन प्लॅनिंगचा जो अधिकारी आहे त्यांना सांगायचं ह्या शेजारचा प्लॉट ह्यांना गेला नाही पाहिजे, हा प्लॉट मला घ्यायचा आहे, माझी इमारत इथं बांधायची आणि त्यातून मला पैसा मिळवायचा. पण दुसरा खरेदी केला तर त्याला प्लॉट मिळत नव्हता आणि त्या विकणाऱ्याला बी त्याला प्लॉट विकता येत नव्हता. ही परिस्थिती फलटण शहराची होती. तुम्ही माहिती घ्या, हे जे सांगतोय ते मी खरं सांगतोय, यातला एक शब्द खोटा सांगत नाही. मी ते प्लॉट धारक सुद्धा तुम्हाला आणून समोर उभे करेन आणि त्यांना सांगायला लावेन तुम्ही प्लॉट कसा विकला, कुणाला विकला, कुणाला विकणार होता आणि नंतर कुणाला विकला गेला. पत्रात घातलं की संजीव बाबाला प्लॉट विकायचा नाही, प्लॉट विकायचा नाही. अशी परिस्थिती माणसं म्हणजे नाव घालू नका. मृत्यूपत्रात आता सरकार दादा सांगतायत की मृत्यूपत्रात घालून ठेवलं की प्लॉट ह्यांना देऊ नका, दुसरा कोणालाही द्या पण ह्याला देऊ नका, असं घालावं लागलं. ही परिस्थिती तालुक्यातली, ही दहशत त्यांची होती आणि दहशत खपवायचं काम कोणावर चाललं होतं? ह्या घरावर. हे घर केसाला तुमच्या धक्का लागून न देणारं घर आहे, सर्वसामान्यावरती प्रेम करणारं घर आहे आणि म्हणून विकासाबरोबर आपण चालू. अधिक काय वेळ घेत नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट शासन आपल्या दारी आणलं, शासनाकडून आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न तुमच्या समोर सोडवण्याचा प्रयत्न केला. दिवसा लाईट देण्याचं तुमचं स्वप्न होतं, ते दिवसा लाईट देण्याचं स्वप्न मी पूर्ण केलं. राहिलेले जे अर्धा माझा 50% तालुका आहे तो 4 महिन्यामध्ये मी पूर्ण करणार आहे. तुम्हाला पानंद रस्ते जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त किलोमीटरचे पानंद रस्ते आपण फलटण तालुक्यामध्ये मंजूर केलेले आहेत. पानंद रस्त्याचा पहिला प्रश्न विधानसभेत मी तुमच्या आशीर्वादाने मांडू शकलो. तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती मी तो पूर्ण करू शकलो. मातोश्री पानंद योजना म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी ती डिक्लेअर केली आणि आपल्याला 36 किलोमीटरचे रस्ते माझ्या माध्यमातून मिळाले आणि रणजितदादांच्या माध्यमातून 20 किलोमीटरचे रस्ते आता परत 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी मागच्या 3-4 दिवसापूर्वी मंजूर करून 56 किलोमीटरचे रणजितदादांनी मग काय सांगितलं
मी आमदार साहेबांनी मंजूर केले, पण मी सांगतो मी 36 किलोमीटरचे केले, रणजित दादांनी 20 किलोमीटरचे रस्ते मंजूर करून आणले. असे 56 किलोमीटरचे पानंद रस्ते आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आले. अशी विविध विकास कामं आपल्या तालुक्यात आपण करायला निघालेलो आहे. तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली, व्यवसाय कसा हे दुसऱ्याचा मारतात आणि स्वतःचा चालवतो. त्या इथं तुमचं कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज. चिमणराव कदम साहेबांनी ते कॉलेज काढलं होतं तालुक्यातल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी. ते कशामुळं कमी झालं, कशामुळं बंद पडत गेलं, त्यांनी लगेच दुसरं कॉलेज काढलं तिथं कुरवली रोडला. बेडकेंनी बी ती बी तिथंच गेलेत म्हणा. त्यांनी काढलं, त्याने पायरावला त्याच्यावर स्टे घातला, त्याचं कॉलेज आहे असं बंद पडलं. इंजिनिअरिंग कॉलेजचा प्लॅन होता, ते माझा मित्र होता, आमच्या दोघांचा लय जिवलग मित्र होता. पण त्याचं कॉलेज तसंच हाय असं अजून भेताळ्यात जाऊन बघा, तिथं वायसी कॉलेजच्या समोर ती इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग त्यांना बांधायची होती. पण आता मीठ चालणे आपलं, त्याला काय करायचं, बरोबर आहे समजलं. म्हणजे ते कॉलेज त्यांनी त्याच्यावर स्टे आणला आणि ते बंद पाडलं, आणि एकच कॉलेज फक्त तिथं चालू आहे. तिथं फी बी भरपूर घेतली जाते. मुलांची फी सायकल लावाय सुद्धा 400 रुपये फी आहे त्यांच्या शाळेत, कुठल्याही शाळेत जावं. ही परिस्थिती तालुक्यातली त्यांनी करून ठेवलेली आहे. ते काय सांगतात विकासाच्या कामाबद्दल? माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपला जर विकास करायचा असेल, आपल्या गिरवी गावाचा विकास करायचा असेल, आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल, तर जयकुमार सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला आपण आशीर्वाद द्यावा. माझ्या सर्वसामान्य विकास नाळ्यांना आपण आशीर्वाद द्यावा. जाधववाडी गणामध्ये माझ्या सहकारी मित्राला, ज्याने करोनामध्ये स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या कष्टातून मिळवलेल्या पैशातून त्यांनी अख्ख्या गावाला कोरोना काळामध्ये आपलं शिधा वाटपाचं काम केलं. खरंच त्याचं कौतुक केलं पाहिजे. काय वर घेऊन जाणार आहे का सगळं? पण जे मिळवतोय त्यातलं 10 रुपये मिळवले तर रुपये तरी माझ्या समाजासाठी खर्च करावा, ही भावना त्याच्या मनात होती. त्याच्यासाठी कष्ट त्यांनी घेतले. अशा माणसांना आपण निवडून दिलं पाहिजे. कोणतरी येईल, उभा राहील, कधीतरी येईल, प्रत्येक ठिकाणी येईल, त्याला आता मतदान देऊन चालणार नाही. आपण जो प्रामाणिक आहे, जो इनामी इतबारे आपलं काम करणार आहे, त्याच्या पाठीशी आपण राहावं, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फलटण तालुक्याला एक अभ्यासी नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. एक परखडपणे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद आमदार साहेब.